भजन सम्राट पांडुरंगी वाघमारे अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी आम्हारे कुराचे चिंता वागवावे कृपावंता मी तो आहे यातीहीन माझा राखे अभिमान आम्हारे कुराची चिंता वागवावे कृपावंता कर जोडून या दोन्ही सेना लागतो चरणी आम्हाले कुराची चिंता वागवावी कृपावंता पांडुरंगा करू भजन जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गोरक्षजालंधर चर्पटास्य अडभंग काणीपमचिंद्रराध्यः चौरंगिरेवाण कमरत्रिसंज्ञा भूम्याम्बोरनवनाथ सिद्धः अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी आम्हाले कुराची चिंता वागवावी कृपावंता सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील संत मांदीपैकी संत सेना महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग ज्ञानेश्वर महाराजाकडे एक सुंदर अशी अपेक्षा धरून मागणी मागितलेली आहे। यामध्ये ज्ञानोबाचा गौरवपूर्वक मागणी मागितलेली आहे। महाराष्ट्रामध्ये 11वं शतक आणि 12व्या शतकाचा पूर्वार्ध आणि 11व्या शतकाचा शेवट अशा दरम्यान महाराष्ट्रामध्ये अनेक प्रांतांमध्ये संतांची मांदी आली होती। तेरडोक नावामध्ये गावामध्ये गोरोबा काका होते।
तर आळंदीला निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई अशी ज्ञानेश्वर माऊली ही चौघ भावंड होती. तर पंढरपूरला नामदेव होते, तर विश्वबा खेचर आणि चोखोबाराय मंगळवेढा चोखोबाराय होते. राका बंका सुतार समाजामध्ये होती. अशा वेगवेगळ्या प्रांतामध्ये आणि सगळ्या भागामध्ये तेवढा संतांची मांदी आळी होती. 11व्या शतकाचा शेवट आणि 12व्याची सुरुवात नुकतीच. अशा वेळेला महाराष्ट्र एका वेगळ्या अशा परिस्थितीत नांदत असताना, अज्ञानाच्या अंधकारात असताना, तेवढा ज्ञानेश्वर माऊलीनं मोठी क्रांती समाजामध्ये केली आणि मिळविली मांदी वैष्णवांची. अनेक जाती धर्मातले, अनेक प्रांतातले आणि अनेक परिसरातली माणसं ज्ञानेश्वर माऊलीनं पंढरीच्या वाळवंटामध्ये एकत्र केली आणि प्रत्येकाला आपापल्या भाषेत आणि आपापल्या भागामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तत्वज्ञान सांगा. का संस्कृत भाषा ही कोणाला कळत नव्हती फारशी, लक्षात. आणि अशा परिस्थितीत जे देवाचं मनोदय आहे तो मनोदय समजेना आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची फार मोठी क्रांती त्याला केली. मुकुंदराज स्वामी पहिले मराठीतले संत कवी, त्याच्यानंतर ज्ञानोबाराने मोठी क्रांती करून आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली आणि समाज जागा केला. रूढी परंपरा, अज्ञान, खराब चालीरीती, समाजामध्ये चुकीच्या सवयी, या सगळ्या समोर आपल्या वेगळ्या अशा विचार दाटणीनं आणि वेगळ्या विचारानं समाजाला शहाणा करायचा प्रयत्न केला. कुणीतरी शिकण्यासाठी गुरुग्रही जावा ही ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरची पद्धत. शिकायचंय का तुम्हाला, मग काशीला जा, हिमालयात जा, अमक्या ठिकाणी जा, तमक्या ठिकाणी जा. अशा एखाद्या माणसानं शिकण्यासाठी गुरुग्रही जावा. पण ज्ञानेश्वर महाराजांना नवा पायंडा काढला, गुरुनच समाजात शिकवायला यावा, हा ज्ञानोबाचा सिद्धांत आहे. एकाला जाऊन समाज शहाणा होणार नाही, एकटा माणूस जाऊन तो एकटा शहाणा होईल. पण जिथे शिकलेले गुरु आहे त्यांनी मात्र समाजात जावा आणि त्यांनी अख्ख्या समाजाला शहाणा करावा. अशी नवी पद्धती जी रामापासून कृष्णापासून चालत आलेली, जी 5,000-10,000 वर्षापूर्वी जी पद्धती होती गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घेणं, ती पद्धती ज्ञानेश्वर माऊलीनं बदलवली आणि गुरुनं समाजाच्या गावात गल्लीत जायचं. गुरुकुलात जाणार ऐवजी गुरुनं कुलात जाण्याऐवजी गुरुनं गल्लीत जायचं आणि समाजाला शिकवायचं. ही पद्धती सुरू केली. या पद्धतीचं नाव आहे वारकरी संप्रदाय. ही पद्धत चालू केली आणि म्हणून आपल्याला खेडोपाडी सुंदर सुंदर मुलं, एका खेड्या गावामध्ये आज 100 सुंदर सुंदर मुलं जी दिसतात, ही ज्ञानेश्वर माऊलीने केलेल्या उपकाराची ही पावती महाराज, ही पावती आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या वारकरी संस्थेचे मुख्य संस्थापक आणि समाजावर मोठा उपकार, 107 वर्षापूर्वी जोग महाराजांना जी आळंदीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, त्या संस्थेमधूनच हजारो विद्यार्थी आतापर्यंत बाहेर पडले आणि सगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी, डॉक्टरी क्षेत्रात आहेत, इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत, संन्यासी क्षेत्रामध्ये आहेत, आश्रमामध्ये आहेत, दीक्षागुरु आहेत, सांसारिक क्षेत्रात आहेत, सामाजिक क्षेत्रात आहेत, धर्मशाळा मठाधिपती आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आज कार्यरत आहेत. आज त्यापैकी प्रेमानंद महाराज यांनी या परिसराला येऊन माऊलीचा आश्रम तयार केला. या भागामध्ये अनेक कीर्तनकार, मी आळंदीला 76 साली आळंदीला आलो. माझ्या अगोदर काळे महाराज 2 वर्ष आळंदीला होते. मी आणि ते एका धर्मशाळेत शिकलो, एकाच मधुकरीत आम्ही 4 वर्ष राहिलो आणि एकाच जवळ आम्ही शिक्षण. ते
2 वर्ष माझ्या अगोदर संस्थेतून सुटले आणि मी 81 ला सुटलो. पण ते गावाला आले आणि मी आळंदीतच राहिलो. विठ्ठल त्या लांब भागामध्ये माझा येण्याचा फारसा संबंध येत नाही. डॉक्टर साहेब, मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 30 वर्षे नोकरी केली. आता मी 8 वर्ष झालं रिटायर झालो. 21 वर्ष मी ब्रँच मॅनेजर म्हणून काम केलं, क्लास 1 ऑफिसर म्हणून. त्यामुळं मला बळजबरीनं कसं तरी ओढत हे आमचे जोटिंगचे बाबा आणायचे कीर्तनाला दुसरं बीडला, इकडं तिकडं त्याच्या 12 गावचा सप्ताह असायचा. एवढा 8-10 वेळेला मी आलो. पण एवढ्या लांब आता प्रेमानंद महाराजांनी, काळे महाराजांनी फोन केला, म्हणलं बाबा मी इतक्या लांब काय येत. म्हणजे महाराज माऊलीचं मंदिर स्थापन आहे, आलं पाहिजे तुम्ही. आणि ज्ञानोबाराने बोलवलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. मला सांगायचं काय, या परिसरामध्ये अशी संस्था मुलांना शिकवणं, आपल्या मुलं चांगली आश्रमामधून चांगलं शिक्षण घेणं, शाळा कॉलेजचं, धर्माचं, वारकरी पंथाचं, हे परम भाग्याचं गोष्ट आहे. आपण खेड्यापाड्यामधून राहतो. आजची तरुण पिढी किती व्यसनाधीन झालेली आहे हे आपण पाहतोय. आणि अशा व्यसनात, अशा वावटळीच्या वातावरणामध्ये आपल्या मुलाला वारकरी शिक्षण देणं हे परम भाग्याची संपत्ती. लक्षात ठेवा, संपत्ती फक्त बँकेत नसते, संपत्ती फक्त लॉकर मध्ये नसते, संपत्ती मध्ये एकरामध्ये नसते, तर संपत्ती ही आपल्या संस्कारात सगळ्यात मोठ्या किमतीची पण असते. लक्षात ठेवा, संस्कार ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मी अशा बँकेत काम करीत होतो, आपल्याला खोटं वाटेल, ज्या बँकेत लोक पैसे खिशात आणत नव्हते. खिशात कशात आणायची? गोणपटा. कशात आणायचे? गुणी भरून खिशात पैसे आणत नाही. जर 5 कोटी, 4 कोटी, 6 कोटी जर त्यांच्या जमिनीला एकराला भाव असेल तर ते खिशात पैसे आणतील. परंतु त्या गुणीतल्या पैशात मुलाचे संस्कार हे त्या गुणीतल्या पैशापेक्षा अधिक किमतीचे. लक्षात ठेवा, ही संपत्ती अधिक किमतीची आहे, अधिक किंमत आहे तिला. म्हणून संस्कार, संस्कृती, धर्माबद्दलचं शिक्षण, आई वडिलांबद्दलचं सांभाळण्याचं, देशावरचं प्रेम, समाजावरचं प्रेम, हा विचार शिकवणं सगळ्यात महत्वाची काय आहे. जरूर काम करा, नोकरी करा, व्यवसाय करा, ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. आपण का? अन्नमय शरीर आहे म्हणून केलं पाहिजे. हे बघा, कीर्तनानंतर तुम्हाला फराळाचं आहे किंवा अगोदर फराळाचं दिलंय. जेवण, भजन आणि भोजन सप्ताहात दिलं जातं. का? आपलं कपाळ ठीक राहावा म्हणून भोजन करायचं आणि कपाळावरलं दैव बदलावा म्हणून भजन करायचं. कपाळ ठीक राहावा म्हणून भोजन केलंच पाहिजे. भोजनाची शरीर ठीक ठेवायचं आहे का? नोकरी करावी लागेल, काम करावं लागेल, धंदा करावा लागेल, व्यवसाय करावा लागेल. हे बाहेरचं शरीर ठीक ठेवायचंय का? मग ते तुम्हाला करावाच लागेल, त्याला बाजूला जाऊन चालणार नाही. पण आतलं मन ठीक ठेवायचंय, बुद्धी ठीक ठेवायची, आतलं विचार ठीक ठेवायचा आहे तर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, हरिपाठ वाचावा लागेल, काकडा करावा लागेल, भजन करावा लागेल, आई वडिलांची सेवा करावी लागेल, चांगला ठिकाणी चांगल्या संगतीत राहावं लागेल. मन ठीक ठेवायचंय का? पोट भरायचं असेल तर व्यवसाय करावा लागेल, आणि मन ठेवायचं असेल तर संस्कृतीचं जतन करावं लागेल. ह्या 2 गोष्टी स्वतंत्र आहेत. मला भेसळ करू नका, या का दुसरं नको. ह्या दोन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि या 2 गोष्टीचं शिक्षण देत असताना या संस्कृतीचं सर्वोत्तम शिक्षण, व्यावसायिक शिक्षण सर्वोत्तम. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत सुद्धा घटनेत महाराजांना लिहून ठेवलंय व्यावसायिक शिक्षण द्यायचं. हे घटनेत, त्या संस्थेचा मी विश्वस्त आहे. घटनेत शिलाई काम, पेंटिंग, रंगकाम, जे त्याला जे काम जमल ते संस्थेत शिकवलं जात होतं पूर्वी. म्हणजे जगण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि उत्तम राहण्यासाठी, संस्कारासाठी तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. ह्या 2 गोष्टी आपल्याला. म्हणून वारकरी संप्रदाय आळस शिकवित नाही. वारकरी संप्रदाय उत्तेजन देतो,
संस्कृती देतो, चांगला विचार देतो, चांगला आचार देतो, हे वारकरी संप्रदायाचं खरी देणार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना ही सगळ्यात मोठी क्रांती केली जोग महाराजांनी. आणि गावोगावी ह्या सगळ्या गोष्टी येऊ लागल्या. आणि आपल्याही गावात ज्ञानोबारायाचं अतिशय सुंदर मंदिर स्थापन झालं, अतिशय सुंदर सुबक. मी आता पाहिलं माऊलीचं स्वरूप फार सुंदर आणि फार सुबक बसवलेलं आहे. आणि या निमित्तानं हा सेवेला मी अभंग निवडलेला. आजचा शेवटचा, उद्या प्रसादाचा दिवस. अनेक मान्यवर श्रेष्ठ डॉक्टर साहेबांसारखी सगळी मंडळी आलेली आहे. माझ्यापेक्षा त्यांच्या कार्याचा, त्यांच्या गुणाचा, त्या प्रतिष्ठित माणसाचा परिचय आपल्याला अधिक आहे, नाही का? तो मी वेगळा द्यायला पाहिजे असं अजिबात नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांचा छोटासा परिचय, छोटासा, त्यांच्याबद्दल थोडस मला बोलायचंय. त्याचं कारण असं की ज्ञानेश्वर माऊली ही अत्यंत द्रष्टा समाजाचं नेतृत्व करणारा एक आई होती, लक्षात ठेवा. समाजाचं नेतृत्व अतिशय दूरदृष्टीनं करायचं आणि समाजाला अत्यंत उत्तम रीतीनं समाजाला जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. आणि समाज अत्यंत शहाणा झाला पाहिजे. केवळ हिंदू धर्मासाठी, केवळ भारतासाठी किंवा केवळ आळंदी महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर महाराज कधीच बोलले नाही, तर संपूर्ण विश्वाच्या 7 समुद्राच्या पलीकडच्या माणसाला माझं म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज बोलले, हे विश्वची माझे. त्यांची बोलण्याची जी पद्धती होती, त्यांचं ज्ञान देण्याची जी पद्धती होती, ती सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण, अशी पद्धती ज्ञानेश्वर महाराजांची होती. म्हणून एका अलीकडच्या एका रांगेमध्ये त्यांना बघू नका. विशिष्ट रांगेत, विशिष्ट पद्धतीत ज्ञानोबाराला पाहायचं नाही. तर ज्ञानेश्वर महाराज ही विश्वाची आई आहे, विश्वाची जननी आहे, विश्वाचं नेतृत्व करणारा, यावत प्राणी मात्रावर प्रेम करणार असं ज्ञानेश्वर महाराजांचं महत्व आणि व्यक्तिमत्व होतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी होते, ज्ञानेश्वर माऊली योगी होते, ज्ञानेश्वर माऊली संत होते. म्हणजे आजही आहेत, आजही संजीवन समाधीमध्ये आहे, त्या परिस्थितीत आहेत. म्हणजे ज्ञानोबारायचं संतत्व, योगीपण, ज्ञान, साधकांचा मायबाप, महावैष्णव, महामुनी, महासमाज सुधारक, मोठे शास्त्रज्ञ, मोठे तत्वज्ञ, मोठे समाजाचे भाषा तज्ञातले आणि समाजातले सगळ्यात मोठे डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज होते. महाराज मोठे समाज सुधारक, मोठे शास्त्रज्ञ होते. हा इलेक्ट्रिकचा शोध ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत लावलेला आहे. ही दिसते ना. मग तया उदकाचे न्यावेशे, लख लखित तेज प्रकाशे, ते विजो माझ्यासे सलिल काही. हा शोध ज्ञानेश्वरीतला आहे महाराज. लख लखी उदकाचे अवेशे, जोरानं पाणी आदळायचं दुसऱ्यावर, आदळलेल्या पाण्यातून तेज जन्माला येतं. त्या तेजाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वीज. त्या विजेमध्ये पाणी राहत नाही. पाण्यातून वीज जन्माला येते, पण विजेत पाणी राहत. हा शोध ज्ञानेश्वरीतला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली फक्त संत आणि पंढरीचे वारकरी नव्हते, तर मोठे शास्त्रज्ञ होते, मोठे थोर पुरुष होते. अशा ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन वेगळ्या कुठल्याही बाजूने जरी बघितलं तरी सर्वज्ञपणा ज्ञानेश्वर माऊलीकडे खूप मोठा होता. ज्ञानेश्वर माऊली मोठे समाज सुधारक होते, मोठी समाजात क्रांती केली. ज्या खराब गोष्टी होत्या त्यांनी बंद केल्या. नेवाशाहून पंत पैठणून नेवा आळंदीकडे जाताना नेवाशाच्या प्रवरा नदीमध्ये सच्चिदानंद बाबाचं प्रेत ज्या वेळेला आलं आणि ही भावंड तिथेच होती. एक मुलांची आई, लहान लहान छोटी मुलं, आणि ती आई सती जाते. आणि सती सगळ्याला इच्छाच होती जायची असं त्यावेळेला नव्हतं. बांबून ढुसून महिलांना चितेमध्ये लोक टाकायचे. सगळ्यात महिला सती जायच्या इच्छा करतात असं थोडंच आहे, पण मुद्दाम बांबून ढुसून
लावायचे. पण ही माऊली सती चालली, 2 मुलं आहेत माग, समाजाची चुकीची चालली. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथाला सांगितलं, 2 लहान लहान मुलं आहेत, वडील वारले आणि आई जर या चित्ते जळून गेली तर या मुलांचं काय होईल, ही दृष्टी ज्ञानेश्वर महाराजाला होती. आणि मग त्यांनी निवृत्तीनाथ महाराजाला सांगितलं की या बाईंना आपण सती जाऊन द्यायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज स्वतः गेले, त्या लोकांना समजून सांगितलं की बाईला सती जाऊ देऊ नका, तिला 2 मुले, त्या वंश मागे, तिला सती जाऊ देऊ नका. लोक म्हणले अजिबात नाही, ही पद्धत आहे, समाजातल्या चुकीच्या रूढी आहे, काय करणार. लोक ऐकायला तयार नाही, बाई ऐकायला तयार नाही. मग ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथाला म्हणले काय करू मी आता. निवृत्तीनाथ म्हणले बघ नाना, तुला काय करता येते बघ. ठीक आहे म्हणले, लोक ऐकत नाहीत ना, मी त्यांना ऐकवणं भाग पडतो. ऐकत नाहीत ना लोक. ज्ञानेश्वर महाराज गेले, ज्या सच्चिदानंद बाबाला चितेव अग्नी डाग द्यायचा होता, तिच्यावर लपून होतं, त्या सच्चिदानंद बाबाला संजीवनी मंत्र म्हणून ज्ञानोबाराने जागृत केलं. कारण का, गोरक्ष जालंधर चरपटास्य अडभंग कानीपमचिंद्रराध्याः चौरंगी रेवाण कमर त्रिसंज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धा. 100 कोटी मंत्र नवनाथानं या दुनियामध्ये बरोबर भाषेत लिहिलेले आहेत. किती मंत्र? 100 कोटी. आणि 100 कोटी मंत्रामध्ये जारण, मारण, उच्चाटन, शांकरी विद्या, शांभव विद्या, संजीवनी विद्या. ही संजीवनी विद्या जशीच्या तशी गहिनीनाथाजवळ, गहिनीनाथाने निवृत्तीनाथाजवळ आणि निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजाजवळ दिली. माऊली काहीच केलं नाही, जवळ गेले, संजीवनी मंत्राचा जप केल्याबरोबर त्या चित्तेवर सच्चिदानंद बाबा उठून राहिले. का? ज्ञानेश्वर महाराजाला मेलेली माणसं उठवायची नव्हती. हा चमत्कार ज्ञानेश्वर महाराजाला करायचा नव्हता, सतीची चाल बंद करायची होती, म्हणून उठवलं सच्चिदानंद बाबा. समाज सुधारक होते. माणसं काय मरत नव्हती का? ज्ञानेश्वर महाराज 21 वर्ष 6 महिने 5 दिवस राहिले महाराज. नंतर संजीवन समाधी आळंदीला घेतली. 21 वर्षामध्ये कितीतरी मेलेली माणसं बघितली असतील, मग काय सगळी उठवली जाते नाही. सतीची चाल बंद करायची म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सच्चिदानंद बाबाला उठवलं. आणि ते सच्चिदानंद बाबा शिक्के 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला. 2.5-3 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम चाललं होतं. 1212 साली ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. मग 1200 माग 1211, 1210 आणि 1209. 1209 साली ज्ञानेश्वर महाराजांना सच्चिदानंद बाबाला उठवलं. 3 वर्ष अगोदर 3 वर्ष. नंतर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून जावा. मला सांगायचं केवळ आपण स्वतः चांगदेव 65 लिहिली, चांगदेवाना भेटतात, आणि मुक्ताबाईला 65चा अर्थ सांगायला लावला. का लिहिलंय तुम्ही ग्रंथ, तुम्ही लिहिलाय ना, मग मुक्ताबाईच्या समोर का बसवलं? ज्ञानोबा समाज सुधारक होते. स्त्रियांना चूल आणि मूल, स्त्रियांना नुसत्या उंबऱ्याच्या आत राहू नाही, तर आई सुद्धा, स्त्री सुद्धा समाजाला ज्ञान देण्याच्या ताकदीची, शक्तीची आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांना पहिले मुलींचा अधिकार, स्त्रियांचा अधिकार समाजासमोर दिला आणि स्वतःच्या बहिणीला आणि नामदेव महाराजांच्या घरात धुण्या भांड्या करणाऱ्या दासी जनाबाईला फडाचं मालकीन बनवलं आणि 1400 वर्षाच्या योग्याला बहिणीला ज्ञान सांगायला लावलं. हे मुलीसाठी ज्ञानोबाराने ज्ञानाची दारं खुली केली. हे समाज सुधारकाचं त्यांना अर्थ कळत नव्हता. काय ज्ञानोबाराला कळत नव्हता अर्थ होता, पण नाही, श्री सुद्धा सर्वार्थानाने सर्वांगाने परिपक्व आहे हे समाजामध्ये दाखवायचंय त्यांना, हे द्यायचंय त्यांना. आपल्या घरातून सुरुवात केली, आपल्या घरातून. आलं का लक्षात? तसं आपल्या घरातून स्वतः भक्ती सुरू करा. मंदिरात गेल्यानंतर कुणी जय हरी म्हणून, कुणी चांगलं बोलल. अरे तुझ्या घरात गेल्यानंतर तुझ्या बायकोला चांगलं बोल, बहिणीला चांगलं बोल, चुलत्याला चांगलं बोल, आईला चांगलं बोल, भावाला चांगलं बोल.
तुझ्या घरातून भक्ती सुरू कर, म्हणजे त्याचा सुगंध समाजात गेल्याशिवाय राहत नाही. त्याचा सुगंध नाही. भक्तीचं प्रॅक्टिकल आपल्या घरात आहे. आपण स्वतः आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली हे मोठे समाज सुधारक होते, मोठे क्रांतिकारी व्यक्तिमत्व होतं, मोठे भाषा तज्ञ होते, भाषेतले शास्त्रज्ञ होते. आपण भाषा पाठ करून बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर जिभेवर शब्द येत होते, आपण जिभेतून पाठ करून काढतो. ते शब्द त्यांची वाट बघायची, माझा कधी उच्चार तुम्ही करणार. भाषेचा केला से गौरव, बवार नवी नाव उभारिली. 56 ज्ञानेश्वरी मध्ये 56 भाषा आहेत, असा शब्दशः अर्थ आपण म्हणतो. पण ज्ञानोबरायाने 56 पेक्षा अधिक भाषा याच्यात वापरल्या. फक्त 56 हा शब्द का ठेवला मग? तर ज्ञानेश्वर महाराजाला समाजाची मोठी तळमळ होती, मोठी कळकळ होती, मोठं प्रेम होतं, मोठी आपुलकी होती. समाजाविषयी, मानव जातीविषयी, या विश्वाविषयी मोठा जिव्हाळा होता. जिव्हाळ्याची नाळ जोडलेली होती. आणि म्हणून ज्ञानोबाने 56 शब्द वापरला. भाषेची संख्या नसून या 56 भाषेचा केलासे गौरव हे प्रमाण संख्यात्मक नसून या भाषेत अनेक भाषा येतात. 56 शब्द वापरला का? ज्ञानेश्वर महाराजाला 56 शब्द वापरायची सवय आहे. सांगतो तुम्हाला. हरिपाठ आपण म्हणतो का नाही? हरिपाठाची पहिल्या शब्दापासून सुरुवात जर केली तर समाधी संजीवन हा हरी शब्द आहे ना. पहिल्या शब्दापासून देवाचे द्वारी उभक्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरी मुख्य म्हणा. हरी हा शब्द पहिला मोजायचा आणि समाधी संजीवन हरिपाठ हा शब्द मोजायचा. 56 हरी शब्द आहे. किती शब्द येत? 56. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये हरी म्हण असा शब्द जो वापरला तो 56 वेळेला का वापरला? त्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वरी 56 भाषा का वापरल्या, हरिपाठात 56 का वापरला? तर समोरच्या माणसाची तळमळ मोठी आहे, त्यांना अति तळमळ आणि ही स्वतःची आज्ञा आहे त्यांना. तळमळ मोठी कशी तळमळ आहे सांगतो आपल्याला. एखाद्या माणसाला जर आपण सांगितलं, अरे ह्या रस्त्याने जाऊ नको, हा रस्ता अडचणीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यात संध्याकाळी 7 नंतर माणसं नसतात, थोडासा जंगलाचा इकडून जा, थोडं लांबून जात जा, ह्या रस्त्यात जाऊ नको असं जर म्हटलं, किंवा नगरपालिकेने एखादा रस्त्यात जर खोडला असलं, माणूस म्हणतो इकडून जाऊ नको, इकडून जा, नगरपालिकेने खड्डा खोडलाय असं म्हणतो. मग एकदा, दोनदा, तीनदा, किंवा आपण एखाद्या माणसाने तू संध्याकाळच्या रस्त्याने तिकडून मोठ्या होऊन घ्यायचा, त्यांनी एकदा नाही ऐकलं, दोनदा नाही ऐकलं, तिसऱ्यांदा त्याच रस्त्याने गेला, त्याला चोर भेटले, चोराने त्याला मारलं, पैसे घेतले आणि त्याचा पाय सुद्धा मोडला. दवाखान्यात भरती झाल्यावर माणसाने कळलं की बा असं झालं, पाय मोडला. हा जोडीदार गेला भेटायला, सगळी माणसं गेली, भेटत होती, पण हा गेला, तो याला सांगत होता, हा गेल्यानंतर त्याला म्हणला पाय मोडला वय, एकच मोडला काय म्हणला, एकच पाय मोडला का? त्याची बायको होती, आई होती, मुलगा होता. नाही म्हणले बाकी कुठंच नाही लागलं, एकच मोडला. हा पुन्हा त्याला विचारायचा, एकच मोडला वय. यांच्या म्हणण्याचा आणि याच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? ह्याचा म्हणण्याचा अर्थ कळला ना? तुला मी एकदा नाही सांगितलं वेड्या, एकदा, दोनदा, तीनदा तुला मी ह्या रस्त्याने जाऊ नको असं किती वेळेला सांगितलं? आलं का त्या लक्षात? अरे तुला मी एकदा सांगितलं नाही, 56 वेळेला सांगितलं ह्या रस्त्याने जायचं नाही, ह्या रस्त्याने उलटे राहतात. 56 ही संख्या नाही,
तर 56 ही सांगण्याची तळमळ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज 56 वेळेला हरिपाठात म्हणतात, हरी मन हरी मन हरी मन हरी मन. एवढाच हरिपाठ आहे. हरिपाठ किती आहे? एवढाच आहे. मग तुम्ही म्हणले बाबा आम्ही तर 27 आलो म्हणतो. हरिपाठ फक्त एवढाच आहे. तुम्ही म्हणा कसं काय? सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबाराच्या समोर गीता होती. गीतेचे शब्द ओलांडायची हिंमत नाही किंवा गीतेला सोडून बोलता येत नव्हतं. बरोबर. अमृतानुभव लिहित असताना समोर सद्गुरू बसलेले होते आणि चांगदेव 65 लिहिताना चांगदेवाचा स्वभाव आणि चांगदेवाच्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांना द्यायचं होतं. तसं हरिपाठ लिहिताना काय? काहीच नाही. फक्त आम जनता. हरिपाठ लिहिताना फक्त आम जनता. ना कृष्ण नाही, ना धृतराष्ट्र नाही, ना अर्जुन नाही, ना संजय नाही, ना निवृत्तीनाथ महाराज नाही, ना चांगदेव नाही. हरिपाठामध्ये 100 जन्म 107 जन्म ज्ञानोबाराने पहिले घेतले आणि आळंदीचा 108वा जन्म हा. 107 जन्मामध्ये प्रत्येक जन्मामध्ये मन गेले विलया. ब्रह्मानंदा माझारी हात ध्वनिनाद तो पावला परमपद. मनी तुर्या विनोदे छंदे छंदे बोलतो. ते सांडियली माया गेली कंथा काया. मन गेली विलया ब्रह्मानंदा माझारी. ही प्रत्येक जन्मातली ज्ञानेश्वर महाराजांची उंची होती. हा अधिकार होता 107 जन्मात. आणि 108वा जन्म घेतला हा आत्ताचा, ज्याची मूर्ती आपण आता प्रतीक म्हणून सौली 108वा. ते 107 जन्माचा एक्सपिरियन्स घेऊन, अनुभव घेऊन, ज्ञान भक्ती शक्ती योग हे सगळं घेऊन आम जनतेला एकच सांगतात, फक्त हरी म्हण. काय सांगतात? फक्त तू हरी म्हण. आता नेहमीची माणसं ज्ञानेश्वरी त्यांना पुढे माणसं होती 3 वर्ष जोडीदार असतात. आता 3 वर्ष ज्ञानेश्वर झाल्यावर परिचय झाला असेल ना, मधुकरी मागणार नेहमीची माणसं होती. म्हणले महाराज तुम्ही एवढे ज्ञानी एवढे आम्हाला शिकवता एवढं सांगता, तुम्ही फक्त हरीच म्हणायला होता. म्हणले हरी म्हण तुझं सगळं काम झालं, बाकी काहीच करू, फक्त हरी म्हण हरी म्हण. का? मी म्हणतो ज्ञानदेव म्हणे की माझी ऑर्डर आहे, ऑर्डर वेगळी. हा माझा 100 जन्माचा अनुभव वेड्या, फक्त हरी म्हण. म्हणले कशासाठी? त्यांनी उत्तर दिलं, पुण्याची गणना. हे उत्तर आहे मला. हरी म्हण इतकाच हरिपाठ. मग पुढचे शब्द कशाला आहे? तुमच्या प्रश्नाला दिलेली. पुण्याची गणना कोण करी? एक म्हणला माऊली तुम्ही म्हणता ना, पण मी सुद्धा पुण्य केले भरपूर. काय पुण्य केलं तो? अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायिका. सौराष्ट्रे सोमनाथं श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकाल ओंकार ममलेश्वरं परद्यां वैजनाथं च डाक्यानां भीमशंकरं सेतुबन्धे तुरामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये. हे सगळं मी करून आलोय. 12 ज्योतिर्लिंग 7 पुऱ्या 4 धाम माझ्याकडे पुण्य आहे. ज्ञानेश्वर महाराज आता जवळचं जोडीदार म्हणलं बोलायला काय असतं, रोजचे ना ऐकणार आहे. माझ्याकडे पुण्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले गड्या अगदी बरोबर आहे, करुणाला चांगली गोष्ट आहे, धन्यवाद. पण ही यात्रा करत असताना तू किती वेळा रामकृष्ण हरी म्हणाला, हरी हरी राम राम म्हणाला का तू? म्हणले अजिबात नाही, म्हणलोच नाही, फक्त पुण्य घेऊन आलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्रिवेणी संगमी नाना याचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठ याचं नाव आहे. हरिपाठ म्हणजे फक्त हरी म्हण, एवढाच हरिपाठ आहे. मग ही पुढची प्रमाण ही सगळी दिलेली काय आहेत उत्तर आहे.
माऊली म्हणला मी योग याग ह्या सगळ्या गोष्टी करतो, ध्यान धारणा करतो, मी सुद्धा पर मोक्षाला जाईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणले वेडा आहेस, हरी सोडून जर तू योग केला, याग केला, योग याग विधी, तुला काही मिळणार नाही. तू हरी म्हण, मी एवढा ज्ञानी, मी एवढा असून सुद्धा ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरून ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तब ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानदेव ज्ञान सागरू, ज्ञानदेव ज्ञानागरू, ज्ञानदेव भव सिंधू तारो उतरे पैल पारो. ज्ञानदेव ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, साधकांचा मायबाप, हे सगळं असून सुद्धा पंढरीची वारी आहे माझी घरी आणि मन करी. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदले. इतकं असून पांडुरंगी विठ्ठल विठ्ठल स्मरे मना चुके संसार दर्शना. बाप रखमा देवी वरा वाचून कवन पुरवेल जीवेची खून. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना. स्वतः ज्ञानेश्वर आपल्या मनाला सांगतात, मना तू विठ्ठलाचं चिंतन कर. जरी ज्ञानी योगी माय बाप कुणी जरी असला तरी तुला हरी म्हणावा लागल. इतकाच हरिपाठ आहे आपल्या. सगळा हरिपाठ पाठ आहे, फक्त हरी म्हणण्याकडे पाठ आहे. फक्त आपण हरी म्हणत नाही. अख्खा हरिपाठ सकाळ संध्याकाळ. अरे वेड्या, एखादी बाई म्हटली मला, एक बाई माऊली म्हटली महाराज माझ्या हरिपाठ पाठ नाही. म्हणलं अजिबात करू नको, फक्त हरी हरी म्हण. हरी हरी म्हणलं की तुझं सगळं काम नको हरिपाठ पाठ करू. हरी हरी म्हण. खाताना पिताना बोलताना बसताना उठताना जाताना येताना रानात वनात कुठेही फक्त हरी म्हण. हरी 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 असं म्हणत जा. केव्हाही कर, कामामध्ये काम काही म्हणा. हा ज्ञानोबराचा 100 जन्माचा अनुभव 27 अभंगाचे 56 हरी शब्द सांगून सांगितला. ही समाजासाठी केलेली मोठी भक्ती क्षेत्रातली मोठी क्रांती आहे महाराज. ही मोठी क्रांती आहे. म्हणजे ज्ञानोबा हे समाज सुधारक होते, संशोधक होते, डॉक्टर होते, मोठे संत होते, योगी होते. ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराज. आणि विशेष त्यांच्याकडे संघटन कौशल्य फार होतं. माणसं एकत्र करायचं कौशल्य अप्रतिम होतं. नामदेव महाराज त्यांच्यापेक्षा वडील होते, गोरोबा काका वडील होते, नाही का. अनेक संत त्यांच्यापेक्षा वडील होते. ह्या सगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या संतांना एका झेंड्याखाली आणून त्यांच्या समोर अत्यंत जिव्हाळ्यानं धर्माच्या प्रचाराची सूत्र त्यांच्या. आणि तुम्ही समाजाला आणि समाजाला सावता महाराज, कारण ते सावता महाराज त्यांच्यापेक्षा वडील होते. स्वतः त्यांच्याकडे गेले. आपण स्वतः चांगल्यासाठी आपण समोरच्या माणसाकडे गेले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला घेऊन सावता महाराजाकडे गेले. ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई सोपानदेव निवृत्तीनाथाला घेऊन चांगदेवाकडे गेले. स्वतः गेले का समाजाचं पुढच्या माणसाचं कल्याण व्हावं असं वाटतंय. आणि म्हणून स्वतःहून त्यांनी बोलवलं नाही तरी स्वतःहून गेले का कल्याण होतंय ना समाजाचं. मग आपण गेलं पाहिजे. तुका म्हणे तेथे नपाचारिता जावे संत चरण भावे. आमंत्रणाची वाट. जिथे आपलं कल्याण आहे, आपल्या समाजाचं, कुटुंबाचं, देशाचं, राष्ट्राचं, सर्वांचं कल्याण आहे, त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहू नये, पत्रिकेची वाट पाहू नये. त्या ठिकाणी कुणी बोलेल मानपान देईन वाट पाहू नये. त्या ठिकाणी मनानं जा. त्याच्यात तुमचं, समोरच्याचं आणि सर्वांचं कल्याण आहे असं केलं पाहिजे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तिमत्व. आणि अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तिमत्वावर अनेक संत त्यावेळेला, अनेक समाजाची छोटी मोठी माणसं, अनेक समाजातले योगी तपी त्यागी जोगी सगळे भुललेले होते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं अतिशय कमी वयामध्ये आपलं सगळं काम झालं, थांबायचं नाही. म्हणून 21 वर्ष 6 महिने फक्त 5 दिवस ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्या बोली भाषेत माणसात राहिले. आणि कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदीला त्यांनी ऋषी मुनी जपी तपी त्यागी योगी अनेक महर्षींच्या सानिध्यामध्ये आणि अनेक देवांच्या संगतीत त्यांनी समाधीच्या जोरामध्ये संजीवन समाधीमध्ये प्रवेश केला.
ज्ञानोबारांनी संजीवन जगाच्या पाठीवर आळंदीतली एकमेव समाधी अशी आजपर्यंत जगात समाध्या नाहीत का संजीवन आहेत. कोण म्हणतं ना, अनेक ठिकाणी संजीवन समाध्या ऋषीमुनीने घेतलेल्या आहेत, साधूने घेतलेल्या आहेत अनेक ठिकाणी. मग आळंदीच्या समाधीत आणि ह्या समाधीत फरक काय? मोठा फरक आहे. समाधीत घेतल्यानंतर हजारो वर्ष ऋषीमुनी राहिले, पण समाधीत गेल्यानंतर ब्रह्मानंदामध्ये एकदा विलीन झाले की त्यांनी पुन्हा भजन नाही केले. ब्रह्मानंदी लागली टाळी पूर्ण देहाते भजन नाही केलं. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी तुम्ही पहा, कीर्तनात माणसाला झोप लागते, पण झोपीत कीर्तन ऐकू येतं का? कीर्तनात माणसाला झोप लागते, नाही समजलं, नाही लक्षात आलं कीर्तन, आणि आपण जर जेवून आलो असलो त्यातली त्या दुसऱ्याच्या घरी जेवून आलो असलो, मग 2 घास माणूस थोडा जादाच खातो, आणि थंडी नाही, वारा नाही, डास सवाना माणसात बसलेलं कीर्तन करायला सहज डुकली माणसाला सहज लागली. पण झोप, कीर्तनात झोप येते, पण झोपीत कीर्तन ऐकता येतं अजिबात नाही, झोपीत नाही. तसं महाराज सगळ्या कर्मानं सगळ्या गोष्टीनं माणसाला समाधीत जाता येईल, पण समाधीत गेल्यानंतर भजन नाही करता येणार. कारण भजन कसं करणार? मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. झोपीमध्ये एकदा मन तदाकार स्वरूप झाल्यानंतर गळ्यातली दागिने जरी काढून गेले तरी माणसाला कळत नाही. ब्रह्मानंदामध्ये जो माणूस गेला त्याला भजन कसं करता येईल? पण आळंदीची एकमेव समाधी अशी की ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मानंदामध्ये गेले आणि समाधीत बसल्यानंतर ज्ञान देवे घेतले समाधीमध्ये बसले आणि बसल्यानंतर भजन सुरू केले. थोडस आपल्याला सांगतो, थोडं कठीण जाईल पण आलंय ध्यानात म्हणून विषय आपण सांगतो. संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय? संजीवन समाधी नेमकं काय? कसे ज्ञानेश्वर महाराज तिथे बसले? आजही त्या ठिकाणी कसं स्वरूप आहे ज्ञानोबारायचं? एक डॉक्टर साहेब बसलेले म्हणून सांगतो. त्यांना माहिती आहे व्यावहारिक दृष्ट्या आपल्या आईच्या पोटामध्ये आपलं शरीर जेव्हा बनतं त्यावेळेस आईच्या याच्यामध्ये एकदम पोकळी असते, काहीच नसतं. पोकळी म्हणजे आकाश, बरोबर? आईच्या पोटात एकदम पोकळी असते, पोकळी आकाश. आकाशामध्ये सगळ्यात प्रथम वायू तत्व जन्माला येतं, हवा हालायला सुरुवात होते. त्या पोकळीत काय होते? एक हवा राहते. त्या हवेमध्ये एक तेज जन्माला येतं. काय येतं? गरमपणा. त्या तेजामध्ये जल जन्माला येतं, पाणी जन्माला येतं, आणि पाण्यामधून ते तेज, हवा, पाणी याच्यामधून जडत्व म्हणजे हाड जन्माला येतात. पद्धती ही जन्माला येण्याची पद्धती पोकळ, पोकळ मधून हवा, हव्यामधून तेज, तेजामधून पाणी, पाण्यामधून हाड, हाडामधून शरीर तयार व्हायला सुरुवात होतं. ही जन्माची पद्धती गर्भामध्ये. योगी पुरुष, ज्ञानी पुरुष
संजीवन समाधीत गेलेले पुरुष करतात काय? ज्या पद्धतीने आपण आलो त्याच पद्धतीने जायचंय माघारी. आता माझा प्रश्न असा आहे, तुम्ही तुमच्या घरातून ज्या रस्त्यानं तुम्ही इथे कीर्तनात आलात, परत जाताना तुम्ही कोणत्या रस्त्यानं जाणार? आता समजायला काय अडचण राहिली का? ज्या रस्त्यानं तुम्ही आलात घरातून, ज्या दारातून बाहेर पडलात, त्याच दारात तुम्ही कीर्तन संपल्यावर जाणार आहात, बरोबर आहे? तसं ज्या दारातून योगी आपल्या आईच्या पोटी जन्माला आले, महापुरुष संजीवन समाधीत जाताना ज्ञानेश्वर महाराज बसले आणि बसल्यानंतर काय केलं? योगाच्या जोरावर, जसं आपण आपल्या आई किंवा वडील दुर्दैवाने गेले तर आपण त्याला अग्नी डाग देतो. अग्नीमध्ये अग्नी काय करतो? पृथ्वी तत्व हाड, जल तत्व रक्त आणि अग्नि तत्व आणि वायू तत्व आणि आकाश तत्व, हे 5 जे तत्व आहेत. हाडाला सगळ्यात प्रथम अग्नी काय करतो? हाड जाळून टाकतो, रक्त जाळून टाकतो, आपल्या स्वरूपात अग्नी विलीन होतो आणि हवा वायेत निघून गेले की आकाशात खलास. म्हणले राख राहिली. अरे झालं काय? हे अग्नीनं 3 कामं केली. पहिली हाड बाजूला काढली, रक्त बाजूला काढलं, स्वतःच्या स्वरूपात त्या माणसाला अग्नी तत्वात घेतलं, हवा फेकून दिली, आकाशात विलीन होऊन गेला. अग्निडाग अशा प्रकारचा होतो, बरोबर? योगी काय करतो? आपण बसल्यानंतर त्याची कुंडली शक्ती जागृत करतो. आपल्या अग्नि तत्वानं एक तत्व दुसऱ्यात, आपली जी हाडं आहेत ती हाडं वितळून टाकणार. आपल्या योगाच्या तत्वावर हाडं वितळणार, ती जलतत्वात टाकणार, जलतत्व अग्नि तत्वात टाकणार, अग्नि तत्व वायू तत्वात टाकणार आणि वायू तत्व आकाश तत्वात टाकणार. तिथं काहीच दिसणार नाही, पण सगळी शक्ती तिथं असल्याशिवाय राहणार. याला म्हणतात संजीवन समाधी. याचं नाव काय आहे? संजीवन समाधी. जेव्हा तुम्ही भक्ती कराल, जेव्हा साधना कराल, जेव्हा हाका माराल, जेव्हा आग्रह धराल, अट्टहास कराल, आम्हाला तुम्ही भेटलं पाहिजे, आम्हाला भेटलं पाहिजे, त्याच वेळेला ती शक्ती आकाश तत्वातून वायू तत्वात येते, वायू तत्वातून जल तत्वात येते, जल तत्वामधून वायू तत्वातून अग्नि तत्वात, अग्निमधून जल तत्वात, जलमधून अशा हाडांच्या दृश्यमान तत्वात येणार, शरीराच्या तत्वात येणार. 0 मिनिटांमध्ये आपल्या समोर ती व्यक्ती उभी राहणार. मला ज्ञानोबरायाचा साक्षात्कार झाला, मला निवृत्तीनाथा झाला, मला पांडुरंगाचा साक्षात्कार झाला, मला अमक्या देवाचा साक्षात्कार झाला, मला ह्या ऋषीचा. अरे झालं कसं काय तुला? झालं कसं काय? अरे म्हणले 1 मिनिट दिसले निघून गेले, नुसते दिसले बोलले, काय झालं? निघून गेले. अरे गेले कसे? हे एका 0 मिनिटामध्ये दिसले आकाशात चमकते, एका वेगानं येते, वेगानं चमकते. चमकून गेल्यानंतर काही वेळानं आपल्याला आवाज येतो. तसा महापुरुष एका 0 मिनिटामध्ये आपली सगळी तत्व बदली टाकतो. जसा एकदम तज्ञ लिहिणारा माणूस, शॉर्ट हँड लिहिणारा माणूस, किती तुम्ही बडबड करा, तो एक वाक्य टाकलं की अख्खं पुस्तक लिहून काढ. तुमचं भाषण शॉर्ट हँड करणारा माणूस एका मिनिटात लिहितो. बडबड 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 किती मोठं भाषण असलं, तो एक टिंब टाकलं की एक वाक्य लिहितो, दुसरं टिंब टाकलं की दुसरं वाक्य, आणि त्याची एवढीशीच टिंब असते इतकीच. त्याला विचारलं हे सगळं भाषण? म्हणला हो. काय काय बोलले सांगा? अख्खं भाषण ते टिंब बघून सांगणार. हे जसे शॉर्टकट मध्ये, शॉर्ट हँड, थोडक्यात जसं असतं तसं थोडक्यात. आमची आई प्रयाग हॉस्पिटलला ऍडमिट होती, माझी आई, आणि संचिती डॉक्टर, प्रयाग डॉक्टर, तिचे फॅमिली डॉक्टर. डॉक्टर असे बाजूने बघायचे आईला आणि बाजूने पाहूनच हे द्यायचे, काय औषध द्यायचे, नुसते बघायचे, असे पाहायचे. आजी काय होतंय, आणखं काय होतंय पाहायचे. आमची आई घरी आल्यावर मला म्हणायची, त्या डॉक्टरने मला हात सुद्धा लावला नाही ना, औषधं कशी दिली ग? मला हात नाही लावला. आपल्या गावचे खेड्याचे डॉक्टर इकडून तपासव, इकडून तपासव, इकडून तपासव, इकडून तपासव, आणि तुझा हा पुण्याचा मोठा डॉक्टर नुसता बघतो. याचा अर्थ काय? अरे यांना हात लावून पाहावा लागतं. तज्ञ डॉक्टरने लांबून जरी बघितलं तरी त्याला लक्षात येतं, चेहरा पाहिला तरी लक्षात येतं. हे त्या ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याला सगळं चापायची, सगळं पाय दाबायची गरज, पाहिलं ती लक्षात येणार. तसे ज्ञानी पुरुष, योगी पुरुष, तुमची भक्ती, तुमचं मन, मुंगीच्या मनात काय आलं ते जर ओळखतं तर 5.5 फुटाच्या माणसाच्या मनातलं कळत नाही काय त्यांना? मुंगीच्या मनातलं कळतं.
एका 0 मिनिटात आणि 0 मिनिटात स्वरूपामध्ये मिळून जाणार अशी त्यांची काय असते, शक्ती असते. असं भगवान परमेश्वर परमात्माने निवृत्तीनाथाला ज्ञानोबांना बसवलं आणि बाहेर आल्याबरोबर ज्ञानोबाने आपलं एक एक स्वरूप माग 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 निघून एकदम निर्गुण निराकार स्वरूपामध्ये त्या शक्तीमध्ये विराजमान. फक्त तेज त्या ठिकाणी काय आहे, फक्त तेज हे असं अप्रतिम तेज हे. ज्यावेळा युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशनला किंवा युनो मध्ये चर्चा झाली आणि अमेरिकेमध्ये त्याच्यावर चर्चा सत्र सुरू झालं, या जगाच्या पाठीवर 2 ठिकाणी पृथ्वीवर प्रकाश झोत दिसला. फक्त 2 ठिकाणी प्रकाश झोत. त्यातला त्यात एक बिंदू बारीक, एक बिंदू थोडा मोठा आणि एक बिंदू जास्त, असे 3 ठिकाणावर असा आकाशातून संशोधनाचं विमान ज्यावेळा सुरू झालं त्यावेळा 3 बिंदू दिसले. तर एक बिंदू फार मोठा दिसला, त्या शास्त्रज्ञांना दिसला. त्याच्यावर सुद्धा पुस्तक आलेले बाजारात मार्केटमध्ये. एक बिंदू पहिला दिसला, येशू ख्रिस्ताचा जन्म दिसत आला, त्या जागेवर असा बिंदू प्रकाशाचा चमकताना दिसला. मोहम्मद पैगंबराचा जन्म जिथं झाला तिथं दिसला. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जिथं संजीवन समाधी तिथं असा मोठा ज्वाळा चाललेला दिसला त्यांना आकाशातून. संशोधन क्षेत्रातून त्यांनी जेव्हा पाहिलं, प्रत्येक ठिकाणी त्यांचं घड्याळ गेलं आणि म्हणले आपण बघूया जाऊन काय आहे. तर त्यांनी जे ऊर्जाचं घड्याळ नेलं, त्या घड्याळ जेव्हा ज्या जागेवर नेलं येशू ख्रिस्त त्यांच्या जागेवर नेलं, तर काही अँगलनं ते घड्याळाचा काटा वर आला. मोहम्मद पैगंबराच्या वर तिथे गेल्यानंतर अजून थोडासा पुढे आला. आणि जेव्हा आळंदीला ते घड्याळ घेऊन आले तेव्हा समाधीजवळ ते घड्याळ उघडल्याबरोबर पिसाळेलं कुत्र जितक्या वेगानं पळतं तितक्या वेगानं तो काटा संपूर्ण घड्याळाची काटे बंद करून शेवटच्या टप्प्यावर अडकत होता. अडकत होता. मंदिरामध्ये समाधीच्या जवळ ते घड्याळ ओपन केलं, असा वेगानं तो आदळायला लागला तिथं. मग ते घड्याळवाले तिथून निघले, बाहेर यायला सुरुवात केली विश्रांतीवर. त्याच्यानंतर इकडे शेलपिंपळगाव, तिथे नदी वाटे संगमेश्वराचं मंदिर. शेलपिंपळगाव म्हणजे साधारण 8 किलोमीटर अंतरापर्यंत ते घड्याळानं स्वतःचा काटा सोडला नाही त्या जागेहून आणि त्याच्या पुढे निघाल्यावर हळूहळू मागे राहिला. म्हणजे 8 किलोमीटर अंतरामध्ये संपूर्ण भोवताली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ गेलात काय, आणि 8 किलोमीटर मध्ये कुठे आत गेलो डोकं टेकेल काय ऊर्जा, तीच ऊर्जेत फरक नाही. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. कुठेही 8 किलोमीटरच्या आतमध्ये कुठेही डोकं टेकवा, तुम्हाला तीच ऊर्जा मिळेल. फक्त आणि फक्त आपल्याला ऊर्जा कळण्या इतके आपण शुद्धीवर आणि शुद्ध असलं पाहिजे. ऊर्जा कळण्या इतके शुद्धीवर आणि शुद्ध इतके शुद्धी पाहिजे. जर आपल्याला 40 फुटाचा रोड एकट्याला जर चालायला पुराणा, तो समाधी येऊन आपटावला तरी त्याचा काय उपयोग. म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर माऊलीची ही शक्ती जगाला प्रकाश देणारी शक्ती आहे, ऊर्जा देणारी शक्ती आहे, ज्ञान देणारी शक्ती आहे. अशी शक्ती विश्वाच्या पाठीवर तुम्हाला कुठेच कधीच आणि केव्हाच मिळणार नाही, अशी ऊर्जा त्या ठिकाणी आहे महाराज. परंतु ती ऊर्जा फक्त आपल्याला समजून घेता आली पाहिजे. बऱ्याचशा वेळेला आपल्याजवळ किती ताकद आहे तितकंच आपल्याला समजतं. समजा मी 1 लाख रुपये सांभाळू शकतो इतकेच माझं ज्ञान आणि धारणा कपॅसिटी आहे. मला जर 15 लाख मिळाले तर 14 लाख मला सांभाळता येणार येतील का? नाही, कारण माझी ती ताकद नाही ना. ते सांभाळण्याची शक्ती माझ्याजवळ नाही. आणि म्हणून तुमच्याजवळ किती आहे तितकंच तुम्ही करू शकता. एक छोटस व्यावहारिक उदाहरण आपल्याला सांगतो. भजन करा जरा. विठ्ठल या बाबा, अरे वा. कंपनीचा संप झाला आणि मी तिथे त्यावेळेला आळंदीला होतो. आपण ऐकला असेल, पेपरला वाचला असेल.
हजारो कामगार टाटावर 1000 कंपन्या, टाटाच्या पिंपरी चिंचवडच्या टाटावर छोट्या छोट्या 1000 कंपन्या काम करतात. म्हणजे छोटे छोटे पार्क तिला पुरवतात आणि कामगारांना संप केला. उदाहरण सांगतो आपल्याला, छोटस उदाहरण व्यावहारिक आहे. तर संप केला कामगारांना. शनिवार वाड्यावर त्या संपाची चर्चा सुरू झाली. पवार साहेब स्वतः त्या चर्चेला होते मुख्यमंत्री असताना. आम्ही बी गेलो होतो तिकडे आपलं ऐकायला काय चाललंय मोठ्या माणसाचं. सगळी चर्चा साधक बाधक चर्चा झाल्यावर स्वतः टाटा उठले आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं, फार भारी वाक्य सांगितलं. किती कोटीचा टर्नओव्हर होतो, किती कंपन्या काम करतात, काय होतं ते सगळं सांगितलं गेलं. चर्चा झाली आणि त्यांनी सांगितले, हे बघा पुणेकर मंडळी, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही कंपनी चालू ठेवावी. जर तुम्ही कंपनी बंद केली तर असं समजू नका, मी तुम्हाला माझी परिस्थिती सांगतो. माझी पुण्यातली कंपनी जर बंद झाली तर माझ्या जीवनामध्ये पानाची टपरी एक बंद झाली, इतकाच अर्थ आहे. म्हणजे काय म्हणले, मी स्वतः ऐकायला होतो. माझी पुण्यातली जर कंपनी गाडीची बंद झाली तर माझी एक पानाची टपरी बंद झाली, माझं होलसेल दुकान बंद होऊ शकत नाहीये. पण ही टपरी जर बंद झाली तर तुमची मुलं रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, उघडी पडतील. म्हणून तुमच्या मुलासाठी तुम्ही कंपनी चालू ठेवा. का? त्यांच्या कपॅसिटी, धारणा शक्ती तितकी मोठी आहे ना, किती पण मोठी आहे ना. लक्षात. तसं ज्ञानेश्वर महाराजांची ऊर्जा, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान, ज्ञानेश्वर महाराजांची शक्ती, ज्ञानेश्वर महाराजांचं तेज किंवा ज्ञानेश्वर महाराजांची असणारी विश्वव्यापक दृष्टी महाभयंकर आहे. तुम्हाला किती त्याच्यात चोच लावून उपसायचंय तुम्ही उपसू शकता. सागर भरलेला आहे, सागर. सागर म्हणून काही चिमणीने पाणी प्यायचं नाही का? अरे सागराच्या शेजारी चिमणी टिटवी आहे, ती म्हणते सागर भरलेला आहे, मोठमोठ्या मोटर लावून उपसतात. अरे किती उपसलं तरी चिमणीबाई, तुला किती ताण लागली तेवढी चोचीत भर आणि पाणी पी आणि निघून जा. सागराचा तो विचार करीत बसू. तसं भक्ती क्षेत्रामध्ये आपल्याला किती पाहिजे त्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज जा. जे दया पाहिजे ते आहे. तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही घ्या, त्यांना सोडू नका आणि तशा पद्धतीनं जाऊन आपली ऊर्जा किती, आपल्याला किती पाहिजे तेवढं घ्या. आणि म्हणून ज्ञानोबा ही सगळ्यात मोठी शक्ती आहे, मोठी ऊर्जा आहे. तुम्हाला खरं सांगतोय, तुम्हाला जे तुम्हाला अपेक्षित आहे रास्त रीतीनं, रास्त पद्धतीनं आणि अत्यंत सोजवळ मनानं जर ज्ञानेश्वर महाराजांकडे अपेक्षा केली तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार. म्हणजे यात बदल नाही. हे आमचे महाराज आले, 108 पारायण केले आणि आता शेकडो माणसं येऊन आळंदीला दरवर्षी सप्ताह करतात. करतात का नाही? मी दरवर्षी कीर्तन करतो गजानन महाराज सप्ताह. मी म्हणलं सरळ माणसं सप्ताह करेना तर ही वाकडी माणसं एवढा सरळ माणसाला सुद्धा करता यायला. आणि ही हजारो स्वतःच्या पदर पैशाने माणसं आणायची, गाड्या पदर पैशानं, तिकीट फुकाट फुकाट आणायचं आणि फुकाट 1000 माणसं घेऊन यायची, सप्ताह करायचं. तरी सगळे व्यवस्थित ज्ञानोबाराय करून घेतात. ही महान ऊर्जा आहे महाराज. आणि म्हणून अशा ऊर्जेला बोलून, अशा ऊर्जेला नतमस्तक होऊन, अशा ऊर्जेच्या समोर जेव्हा अनेक ऋषी मुनी जपी तपी ब्रह्मर्षी, यात ऋषी, वशिष्ठ ऋषी, अंगरीश ऋषी, नारद महर्षी, नागदेवता, वरुण देवता, इंद्र देवता, चंद्र देवता, अप्सरा देवता, ह्या सगळ्या देवता आळंदी गावामध्ये 14 भुवनातल्या देवता आल्या होत्या ज्ञानोबाच्या. 14 भुवन, अत्तल वित्तल सुतल तलातल महातल रसातल पाताळ, ऊर्ध्वलोक, जनलोक, वैकुंठलोक, कैलासलोक, ब्रह्मलोक, इंद्रलोक, चंद्रलोक. कुबेराला सांगितलं होतं नगरी सजायला. कुबेराला, भगवंतानं कुबेराला सांगितलं आळंदी नगरी सजून काढ. महाराज हिरे माणिक पाचूच्या माळा झाडावर टाकल्या होत्या कुबेरानं. हिरे माणिक पाचू, लाईट गेली, लाईटची गरज नव्हती. चमकणारे हिरे रात्रंदिवस आळंदी चमकत होती. आणि असे अनेक 100 जन्मातले सगळे ऋषी ज्ञानोबाराच्या बरोबर भेटायला, भक्त प्रल्हादापासून पुंडलिकरायापासून सगळे सगळे सप्त ऋषी, देवऋषी, सगळे देवदेवता तिथे हजर होत्या. आणि महान महान ऋषी महर्षी वाल्मिकापासून, वशिष्ठापासून, अंगरीश ऋषीपासून जे
जमदग्नी ऋषीपासून विश्वामित्र अगस्त्य ऋषीपासून सगळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पंक्तीला बसायला उठायला जेवायला मला सांगा अशी बहादर माणसं इंद्रादी देव ब्रह्मदेव महादेव त्यांच्या सेवेला पांडुरंग ज्ञानोबारांच्या सेवेला आणि ही सगळी माणसाचा 8 दिवस अखंड हरिनाम सप्ताह चाललेला तिथं जेवणा पंक्ती अनेक प्रकारची 18 प्रकारच्या जेवणामध्ये भाज्या ज्ञानोबारांच्या जेवणामध्ये ही मोठी माणसं म्हणल्यावर हे छोटे जे संत आहेत त्यांना जवळ जायची संधी मिळेल असं वाटतं नाही मिळणार. कशी संधी? जर वशिष्ठ ऋषी अंगरस ऋषी अगस्त्य ऋषी बकदाल ऋषी हे जर ऋषी मुनी जर ज्ञानोबाराच्या समाधीच्या वेळेला जर आले आणि ते त्यांच्या भोवताली ब्रह्मदेव इंद्रदेव चंद्रदेव सूर्यदेव स्वतः पांडुरंग परमेश्वर परमात्मा राही रत्न हे जर ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करायला येतं तर मग बाकीच्याच काय घेऊन बसले? मग हे बाकीचे लांबून बघायचे. आता तुम्ही मोठी माणसं आहेत तुम्हाला पुन्हा एखादा सामान्य शेतकरी असेल त्याला ओळखी देत नाही त्याला कोण घेऊन येईल का कोणी घेऊन नाही. तशी ही सामान्य देवाला खाली उतरता येई नाही ते देव सुद्धा झाडावरच वर बसले म्हणजे खाली उतरायचं पुढं. आपण कसं उतरायचं? आपल्या अगोदर वरिष्ठ माणसं ऋषी मुनी सगळी ऋषी जरी इथे येतं भक्त प्रल्हादापासून तर आपण करू ते झाडावरच बसले. येथील वनवल्य वृक्षी येथे देव येवनी होती पक्षी हे असे नित्य साक्षी असती नासती उदकी. जर ज्ञानेश्वर महाराजांच्या झाडावर जर पाखर वरची देव येऊन बसली तर आपल्याला कोण संगीत देतंय? आणि म्हणून असे काही संत महात्मे संप्रदायातले त्यावेळा होते की त्यांना त्या गर्दीत पुढे जाताच नाही आलं. ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा मोठा थाट्या माठात मोठ्या श्रीमंतीत मोठ्या ऐश्वर्यात महाराज सडा टाकला ना तो गोमूत्राचा शेणाचा नाही टाकला अत्तराचा सडा टाकला अख्ख्या आळंदीत अत्तर. मग वास किती येत असेल. शेज घातली ती फुलांची गुलाबाच्या जाई चमेलीच्या फुलांची आणि अशी पारिजातकाच्या फुलाची शेज घातली. सुगंध चाललाय नुसता आळंदी गावात नुसता सुगंध सडे समारंभ रात्राचे सडे आणि भारी भारी असे केळीचे खुंट लावलेले झाडाची शोभा हिरे माने 5 माळा लावलेला असा भारी भारी सजावट केली आणि त्या सजावटीमध्ये ही मंडळी दिपून गेली आणि त्यांना समाधीच्या मुळात घेऊन जात असताना जेवण खावण असा मोठा भाग आहे. सगळा भाग मी सांगू शकत नाही. असा दाम तुम्ही देऊ स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना रुक्मिणी जेवण वाढायला स्वतः रुक्मिणी हात घालतात माऊलीला जेवायला स्वतः रुक्मिणी घालतात. समाधीत 1 तास 2 तासांना समाधीत बसवायचे. त्यांना कपडे घातले नवे नवे कपडे इंद्रायणीला जेवण घालायला सुरुवात झाली. आणि ज्ञानेश्वर महाराजाला रुक्मिणी म्हणते अरे माऊली आपल्या आईचा घास समजा हा तो उघडा तुम्ही ज्ञानोबा ब्रह्मानंदामध्ये गेलेले तो उघडीला. रुक्मिणी म्हणते आईचा घास समजा रुक्मिणीचा घास समजा. स्वतः आईची आठवण करून दिल्यानंतर ज्ञानोबाईने तो उघडलं. आपल्या आईची आठवण केलं. 4-2 घास कामधेनू स्वर्गातून आलेली कामधेनू तिने स्वतः तुपाचे हांडे भरून ठेवले. कामधेनू वरी गाईचे कृत त्याच्या कामधेनू स्वतः तुपाचे सोन्यामध्ये हांडे सोन्याच्या भांड्यात हांडे घेऊन आली तुपाची आणि कामधेनू तूप वाढते. मला सांगायचं काय असा लवाजमा भरभक्कम सुरू झाला आणि सगळं झाल्यावर ज्ञानोबा समाधीत जेव्हा चालले त्यावेळेला ही बाहेरची मंडळी जी होती ना त्याच्यात सेना महाराज होते. सेना महाराज होते लांब उभे कोण जवळ ऋषी मुनी जपी तपी त्यागी योगी ब्रह्मर्षी देवर्षी राजर्षी 72 माणसं सगळी भोवताली उभे राहिलेले. आपल्याला कोण जवळ येऊ देतो? मग ज्ञानोबाला प्रार्थना लागूनच केली. माऊली अहो माऊली आम्ही तुमच्या जवळ येऊ शकत नाही. आम्हाला कोण जवळ येऊ द्याला? जर ब्रह्मादी देव आपली सेवा करायला जर आहेत आम्हाला कोण जवळ येऊ द्याला? पण आम्हाला जरी जवळ येऊ दिलं नाही तरी आमच्याकडे लक्ष ठेवा. काय लक्ष ठेवा? ते अभंगाच्या पहिल्याच्या
या महाराजांचा भाव अत्यंत महत्वाचा आहे. महाराज म्हणतात, माऊली मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, आणि तुमच्या समोर किंवा तुमच्या भोवताली अत्यंत श्रेष्ठ मांदी आली आहे, मी कसा येणार? पण मी प्रार्थना आपल्याला अशी करतो, आपण अलंकापुरात राहणारे आहात. अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी. आपण अलंकापुरात का असा शब्द ठेवला? असा शब्द का ठेवला ज्ञानोबरायांसाठी? त्याचं कारण असे की आपण इतके मोठे आहात, या मोठ्या गावात आपण आहात का? हे गाव ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरच मोठ्या लोकांचं गाव आहे. अगोदर ज्ञानोबराच्या अगोदर हे मोठ्या लोकांचं गाव आहे. कसं गाव आहे हे? हे गाव ज्ञानेश्वर महाराजांसाठी का निवडलं गेलं त्याची अनेक कारण शास्त्रात आहे. मग हे गाव किती मोठे आहे? या अलंकापूर वासिनी या शब्दासाठी सांगतो. भक्त प्रल्हाद ज्यावेळेला जन्माला आले होते, कृत, त्रेता, द्वापर आणि कली 4 युगापासून हे गाव तसंच. 4 युग. कृतयुगात भक्त प्रल्हाद आले होते त्यावेळेला हे गाव होतं. त्यावेळेला या गावाचं नाव होतं विपिन वन. प्रल्हादाच्या वेळेला प्रल्हादाला येऊन या गावात तपश्चर्या केली होती. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये राम जन्माला आले. त्रेतायुगात या वेळेला या युगामध्ये या गावचं नाव होतं वरुड नगरी. द्वापार युगात कृष्ण जन्माला आले त्यावेळेला या गावचं नाव होतं कपिल नगरी. आणि कलियुग सुरू झालं, या गावचं नाव अगस्त्य ऋषीला आनंदवन दिलं. आनंदवन याच आनंदी झालं आणि आनंदी या शब्दाचा अपभ्रंश आनंदी झाला. हे अगस्त्य ऋषीचं हे जन्मभूमी आहे. हे जाण असताना पूर्वी अगस्तीचे, ज्यांनी समुद्र एका घोटात गिळला असे अगस्त्य ऋषी, हे त्यांचं स्थान. या ठिकाणी ददीची ऋषी अगस्त्य ऋषी यांनी इथे तप केलं महाराज. या गुंफेमध्ये, ज्या गुहेमध्ये ज्ञानेश्वर महाराज बसले ती काही त्यांनी नवीन नाही खोदलेली. 4 युगापासून ती पहिलीच गुंफा आहे. गंगासागरला महामुनी कपिलांची समाधी आहे, तर कपिल ऋषीनं या गुंफेत तप केलं. येऊन कुणी? महामुनी कपिल. कपिल ऋषीनं तप केलं आणि आपली स्वतःची आई महामुनी कपिलानं आपल्या आईला 5व्या वर्षी सांख्यशास्त्राचा उपदेश केला. 5व्या वर्षी. म्हणून गीतेमध्ये स्वतः भगवान म्हणतात, मुनी नाम कपिलोवाहम. मुनीमध्ये कपिल माझी विभूती आहे. म्हणजे कपिलाच्या वेशात जेव्हा भगवान विष्णू जन्माला आले होते तेव्हा त्या गुंफेत त्यांनी तप केलं. प्रल्हादानं केलं, यांनी तप केलं. कपिलांना अशा अनेक ऋषीनं या जागेवर कुणी तप नाही केलं महाराज, कुणी तप नाही केलं. अनेक ऋषी. शिवपीठ हे जुनाट, पूर्वी येथे होते वैकुंठ. ब्रह्मादिका तप वरिष्ठ येथे चिपै केले. ब्रह्मादिक देवानं इथंच केलं. इंद्र यवोनी हरणीशी याग संपादिले या भूमीशी. इंद्रायणी पंचक्रोशी या पासोनी. म्हणून इंद्रायणी नदी जगाच्या पाठीवर अशी नदी डॉक्टर साहेब की सगळ्यात कमी लांबीची पण सगळ्यात जास्त शक्तीची नदी आहे. लांबी कमी पण शक्ती जास्त. का? चरपटीनाथाला, मच्छिंद्रनाथाचा मुलगा मिननाथ याला ज्याला स्वर्गामध्ये मच्छिंद्रनाथानं यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर त्याला 100 कोटी मंत्राचं अनुष्ठान द्यायचंय म्हणून मच्छिंद्रनाथ मिननाथाला स्वर्गामध्ये देत होते. तेव्हा देवाचे गुरु वशिष्ठ बृहस्पती यांनी इंद्राला सांगितलं की तू काय कर, आता नवनाथ आलेत ना, मग ह्या नवनाथाची 100 कोटीची विद्या आहे. आता हा स्वतःच्या मुलाला मच्छिंद्रनाथ देणार आहेत. तर तू काय कर, खाली झाडाच्या खाली मच्छिंद्रनाथ बसले आणि मोराच्या वेशामध्ये इंद्रदेव मच्छिंद्रनाथ स्वतःच्या मुलाला ब्रह्मविद्या देतात आणि इंद्रानं चोरून ऐकली. मोराच्या वेशात बसला इंद्र आणि सगळी विद्या ऐकली. ऐकल्यानंतर 18 दिवस यज्ञ झाला
गुरुदक्षिणा द्यायची. इंद्रानं पाटी पाटी सोने हिरे माणिक पाचू नवनाथाला दिलं. पण बृहस्पती म्हणाले, इंद्रदेव, गुरुचा आशीर्वाद घेतल्याशिवाय विद्या सफल होत. आशीर्वाद घे गुरुचा. आणि आशीर्वाद घेतण्यासाठी इंद्र गेला. मच्छिंद्रनाथाच्या पायावर डोकं ठेवलं, नाक घासलं आणि सांगितलं, गुरु महाराज, मला जी विद्या दिली ती सफल व्हावी असा आशीर्वाद द्या. इंद्रदेव म्हणल्याबरोबर मच्छिंद्रनाथ म्हणले, अरे तुला मी एक मंत्र नाही दिलेला आणि तू कशी विद्या म्हणतो मला दिलेली. नाही म्हणले महाराज. कान धरले, लोटंगण घातलं, नाक घासू लागला. म्हणला, तुमच्या मुलाला मीननाथाला तुम्ही जी विद्या देत होते, शांकरी विद्या, शांभरी विद्या, शाबरी विद्या, हे सगळी विद्या मी मोराच्या वेशात मी बसून ऐकली. त्यामुळे सगळी मंत्र. इतका राग आला मच्छिंद्रनाथाला. एका मिनिटात शाप दिला, सगळे मंत्र विसरून जाशील. पाणी घेतलं, नांगो फेकलं. इंद्राच्या देवेंद्र फेकलं पाणी, सगळे विसरशील म्हणले. चोरून विद्या ऐकतो महाराज. विद्या नावाची गोष्ट अशी आहे ती तुम्हाला सेवा करूनच मिळवावी लागते. चोरून मिळवता येत नाही, चोरून पैसे आणता येतात, विद्या आणता येत नाही, सेवा करूनच. एका दारातून विद्या बाहेर जाते. तेथ सेवा हा दारवंता, तो स्वाधीन करी सुवर्णा ओळगोनी. चाल शिकायची का, त्या माणसाचे पाय दाबावे लागतील, धोत्र धुवावे लागेल, काम करावं लागेल. सेवा करूनच विद्या फलद्रूप होते. बिना सेवेची कधी होत नाही. मारला फटका, विसरून गेला. बृहस्पती आले, सगळे देव आले, पाया पडायला लागले मच्छिंद्रनाथाच्या. म्हणले, देवाचा राजा इंद्र आहे, याला विद्या द्या, ह्याच्यावर कुणी स्वारी करील, ज्याला काही येत नाही, जात नाही, मग अपमान होईल आणि आपलं देवलोक सृष्टी चालली पाहिजे. महाराज प्रसन्न व्हा. त्यावेळा मच्छिंद्रनाथानं सांगितलं, जा, ज्ञान घेण्यासाठी स्वर्गात चालत नाही, ज्ञान घेण्यासाठी मृत्यू लोकात तुला जावा लागल. आणि मच्छिंद्रनाथानं इंद्राला खाली पाठवलं. मणिकर्णिकेचं पाणी हातात घ्यायचं, गंगेचं, आणि कमंडलूत भरायचं आणि हातावर पाण्याची धार धरायची आणि प्रत्येक मंत्र तुला आठवून या मंत्राचं पुनश्चरण कर, अनुष्ठान कर म्हणले. आणि मग इंद्र आला. लोणावळा, पुण्याहून लोणावळ्याला जात असताना लोणावळ्याच्या डोंगरात जर तुम्ही लोणावळ्याला फिरायला गेलात तर नागफणी नावाचा डोंगर आहे. असा नागफणी, त्या डोंगराला अशी फणी आहे आणि त्या नागाच्या फणीच्या खाली इंद्रदेव असं कमटून पाणी घेऊन बसला आणि तिथून त्यांना अशी धार हाता उधरली आणि मच्छिंद्रनाथाचे सगळे मंत्र म्हणू लागला. एक एक मंत्र म्हणू लागला. 12 वर्ष मोजून अशी धार धरून इंद्र बसला आणि 100 कोटी मंत्र असा गात बसला. त्या मंत्राचं हातावून जे इंद्राच्या हातावून जे पाणी खाली वाहत वाहत आलं, त्या वड्यानं जे आलं त्या नदीला नाव पडलं इंद्रायणी. इंद्रानं मंत्रानं पाणी वाहिलं म्हणून इंद्रायणी. म्हणून इंद्रायणीच्याच किनाऱ्याला लोक मंत्र साधना करतात आणि 100 कोटी मंत्र त्या नदीच्या पाण्यात वाहत वाहत आले. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष गहिनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ ही गुरु परंपरा, मंत्राची गुरु परंपरा आहे आणि ती मंत्र देवता इंद्रायणी नदी आहे. म्हणून इंद्रायणीच्याच किनाऱ्याला ज्ञानेश्वर महाराज बसले. इंद्रायणीचा किनारा का निवडला? चंद्रभागा, यमुना, गोदावरी, नर्मदा, चिनाब, लावी, झेलम, सतलज, तुंगभद्रा का नद्या नाही निवडल्या? तर गुरु परंपरेची मंत्र देवता ही आहे. म्हणून कमी अंतरात तिकडे तुकाराम महाराज, इकडे निवृत्तीनाथ ज्ञानदेव माऊली, तुळापूर पर्यंत इंद्रायणी सगळी अवघी म्हणून 70 किलोमीटर अंतराची इंद्रायणी. पण संपूर्ण जगाला गवसणी तिने गाठली. हे विश्वची माझे अशी इंद्रायणी आहे महाराज. म्हणून इंद्रायणी नदी सामान्य मंत्र साधनेची नदी आहे. म्हणून ज्ञानोबा महाराज तिथं इंद्रायणीच्या किनाऱ्याला त्या गुंफेमध्ये महामुनी कपिल, महामुनी अगस्ती अशा अनेक ऋषीने त्या गुंफेत तपश्चर्या केली. जुनी गुंफा, पहिलीच हजारो अब्जावधी वर्षाची. म्हणून समाधी देताना नामदेव महाराजांचे 4 मुलं नारायण, विठू, गोविंद आणि महादेव यांनी समाधीची जागा झाडून काढली, खोदली नाही. झाडील्या शेजार समाधीच्या जागा झाडली, खोदली नाही.
नंदीला बाजूला केलं, बाजूला शिळा काढली, आतमध्ये 4 पोरं उतरली आणि 4 पोरानं ती जागा झाडून काढली, स्वच्छ केली. मग त्या जागेवर बसायचं आसन लावलं. मग काय आसन लावलं तिथं? अगोदर त्यांनी शेज घातली, कशाची? भस्माची. भस्म म्हणजे विभूती. नाथामध्ये विभूतीला फार किंमत आहे. भस्माची शेज, बेलाच्या पानाची शेज, कमळाच्या पानाची शेज, अशी बिल्वपत्र, कमलपत्र, तुळशीपत्र अशा वेगवेगळ्या शेज त्याच्यावर ठेवल्या. त्याच्यावर पांढऱ्या धूत वस्त्राची घडी ठेवली आणि त्या घडीवर ज्ञानेश्वर महाराज उत्तरेकडे तोंड करून भीम मुद्रा, खेचरी मुद्रा, चाचरी मुद्रा हे वेगवेगळ्या मुद्रा योगशास्त्रात, त्यापैकी भीम नावाची मुद्रा ज्ञानेश्वर महाराजांना निवडली. भीम मुद्रा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. भीम मुद्रा लावून आत बसले. म्हणजे आळंदी हे गाव मी का आपल्याला सांगितलं की आळंदीतच का? आळंदी गाव हजारो वर्षापासून हे गाव आहे. शेकडो ऋषी मुनीने तपश्चर्या केली. ही नाथांची नगरी आहे, ही देवाची नगरी आहे, ही साधकांची नगरी आहे, हे तपभूमी आहे, ही यज्ञभूमी आहे, ही अनेक ज्ञानभूमी आहे, ही सिद्धांची भूमी आहे, ऋषी मुनींची भूमी आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून, हे ज्ञानोबारायानंतर नाही, अगोदर. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, या भूमीवर अलंकापूर. तये स्थळी माझा जीवीचा ठेवा, नवीन ज्ञान देवा जाऊन या. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती, ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. तयासी नित्यता घडता प्रदक्षिणा, नाही पार पुण्या वास स्वर्गी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, भागीरथी करुणी तीर्थराज. ऐशी स्थळी समाधी ज्ञान देवा. अशा जागेवर माऊली येत ज्या नदीत पाणी नाही वाहिलं, अमृत वाहिलं. ज्या जागेवर सिद्धेश्वर स्थान आहे, ज्या जागेवर सोन्याचा पिंपळ आहे, ज्ञानोबारायानंतर नाही पिंपळ झाला, अगोदरच आहे. त्या सोन्याच्या पिंपळाला रुक्मिणीनं हजारो प्रदक्षिणा घातल्या. म्हणजे ही सिद्धभूमी, देवभूमी, ऋषीभूमी आहे. अशा श्रेष्ठोत्तम या भूमीमध्ये माऊली आपण राहिलात. अलंकार प्रवासिनी माऊली, तुम्ही किती मोठे, अशा मोठ्या भूमीमध्ये तुमचा वास आहे. अलंकापुरवासिनी. आणि तुम्ही कशा? ज्ञानाबाई मायभूमी. तुम्ही आई आहात, तुम्ही बहीण आहात. साधकाचा माय बाप दर्शन हरे बाप. साधकाचा माय बाप दर्शन हरे अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी. अशी आईची भूमिका. मीच आई बोलतोय असं नाही. वेदशास्त्र देते ग्वाही, म्हणते ज्ञानाबाई आई. वेदानं, शास्त्रानं तुम्हाला आई म्हणून हाक मारलेली आहे. या जगाच्या पाठीवर आई शब्द सर्वात श्रेष्ठ आणि तो संतांसाठी वापरलेला आहे, देवासाठी वापरलेला आहे. का? आईपेक्षा श्रेष्ठ नातं नाही, आई इतकं प्रेम नाही, आई इतकं आधार नाही,
आई सर्वात श्रेष्ठ, देव आई सारखा, संत आई सारखे, शास्त्र आई सारखं, काळी माता आई सारखी, जग आई सारखं. आई कुणासारखी? आई फक्त आई सारखीच आहे. आईला दुसरा पर्याय अजून जन्माला आलेला म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला आई म्हणून कुठल्याही स्त्रीला आई म्हणून हाक मारली तर आई म्हणून हाक मारण्याचा भक्तिशास्त्रातला शेवटचा टप्पा आहे. त्याच्यानंतर शब्द शिल्लक राहत नाही, शब्द संपले. एकदा आई म्हणलात ना, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई होई रंगा. एकदा आई म्हणून हाक मारलं की पुन्हा शब्द शिल्लक राहत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, ज्ञानाबाई माय बहिणी आपण आई आहात, आपण बहीण आहात. का? कशासाठी एवढी स्तुती? चोखोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात चिंता वागवावी कृपावंता. प्रार्थना करत आम्ही लेकर आहोत. महाराज म्हणतात, तुम्ही आई आहात, मी लेकराच्या भूमिकेत आहे. लेकरू शब्द हा फार शक्तीचा आहे महाराज. लेकरू या शब्दाचा अर्थ इथं वय लावायचा नाही, वय नाही. चोखो सेना महाराज जेव्हा म्हणत असतील तेव्हा त्यांचं वय काय रांगणार असेल? रांगणार वय नाही. तर या शब्दाचा अर्थ आहे अधिकार. लेकराजवळ काय असतं? अरे लेकरू हे सोडून दे, लेकरू येते. लेकरू या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याच्याकडे मान नाही, मोह नाही, ममता नाही, काम नाही, विकार नाही, विकृती नाही, असं त्याला म्हणतात लेकरू. लेकरू त्याला म्हणतात की ज्याच्याकडे विकृती नाही, त्याचं नाव लेकरू आहे. महाराज म्हणतात, आम्हा लेकरांची चिंता, आमची चिंता वहा तुम्ही. का? मी लेकरू आहे, माझ्याजवळ कुठल्याही प्रकारचा मी विकार ठेवलेला नाहीये, काही नाही, म्हणून माझ्यावर प्रेम करा. आणि म्हणून आता सध्या लेकरं सांभाळायची फार गरज आलेली आहे, फार गरज आहे. लेकरं सांभाळा, मायबापांवर लेकरं सांभाळा. छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो, 2 वाक्य. कमीत कमी गावात राहता, गल्लीत राहता, छोट्या वाडीत राहता, तर कमीत कमी शनिवारी तुमच्या मुलांना मारुतीच्या मंदिरात जावा. 5 मिनिटासाठी. किती मिनिटासाठी? 5 मिनिटासाठी मंदिरात जावा. गावातल्या पोरांना मंदिरात, मारुती मंदिरात बसावा. मारुतीची आरती म्हणावा. हनुमान चालीसा किंवा 10 शब्द म्हणावेत आणि सगळ्या गावातल्या मुलांना फक्त मारुतीची आरती करावा शनिवारी. आज अशी परिस्थिती आहे, हिंदू धर्मात जन्माला आलेल्या माणसाला हिंदूचं काही कळायला नाही. लक्षात ठेवा, हिंदू म्हणून तुम्ही एक व्हा. मग तो पारधी असेल, तिरमाळ असेल, मराठा असेल, वंजारी असेल, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, जातीपातीचं गोष्ट ठेवू नका. हिंदू म्हणून या देशामध्ये जगायला काय करा, सुरुवात करा. तर तुमचा देश हिंदुस्थान, हिंदूंचा देश राहील. जर तुम्ही ही जात ती जात ती गोष्ट जर करीत बसला तर परकीयांचं आक्रमण व्हायला टाईम लागणार. सर्वांना तुम्ही माझं म्हणा, आपल्या मुलाला मंदिरात पाठवा. 2 मिनिटासाठी मारुतीची आरती जर त्या मुलाने केली
आणि काय ना एखाद्या माणसानं आपलं पावशेर अर्धा पावशेर साखर निवून द्यावी आणि त्यांनी आरती करावी, हनुमान चालीसा म्हणावा आणि साखर वाटून त्या मुलांना उड्या मारीत यावा. 5 मिनिटं जर तुमच्या मुलं स्वतःची जर मारुतीच्या मंदिरात रोज संध्याकाळी 8 दिवसातून एकदाच पाठवा, रोज सुद्धा पाठवा का, एकदाच मुलाला म्हणून जा आणि मारुतीची आरती करून ये. गावातली 10-20 पोरं जर दर शनिवारी येऊ लागली तर 100 पोरं महिन्यात 2 महिने यायला सुरुवात होईल. त्यांना धर्माची जाणीव होईल, त्यांना शक्तीची जाणीव होईल. शहाण्या माणसानं 10-5 हनुमान चालीसाची पुस्तकं त्यांना दिली किंवा कोणी पावशेर 1.5 पावशेर साखर दिली तर मुलं आनंदाने प्रसाद खातील, मारुतीची आराधना करतील आणि आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल जागे राहतील. एवढं तरी तुम्ही कमीत कमी करा. तुमच्या मुलाला मंदिरात पाठवा. 8 दिवसातून एकदा, शनिवारी पाठवा, एकदाच पाठवा, मंगळवारी पाठवा. 1 दिवस ठरवून द्या आणि मुलाला सांगा जा मंदिरात आणि आरती करून ये देवाची. 3 वाक्याला आरतीला टाइम किती लागतो आणि थोडस भजन करून ये. रामकृष्णारी 2 मिनिटात भजन कर, आरती कर, प्रसाद घेऊन माघारी ये. महाराज याच्यातून किती ऊर्जा तुमच्या मुलाला मिळेल मला 12 महिन्यांना सांगा किती ऊर्जा मिळेल. फार ऊर्जा मिळते. गावामध्ये चांगल्या नगरी तयार होतात, चांगलं सौंदर्य तयार होतं. म्हणून लक्षात ठेवा, धर्माचं ज्ञान, ज्या धर्मात जन्माला आलो त्याला जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आलो त्याची सेवा करण्याची जबाबदारी आपली आहे, शेजाऱ्याची नाही आहे. ज्याची प्रॉपर्टी खातो त्यांना प्रेम देणं, त्यांना औषध पाणी देणं ही जबाबदारी आपली आहे. ज्या देशात जन्माला आलो त्या देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. ज्या झाडाखाली आपण वाढलो त्या झाडाचं फळं खाणं जसं वाटतं ना तसं त्या झाडाला कुऱ्हाडनं लावणं सुद्धा जबाबदारी आपली आहे. ह्या जबाबदाऱ्या पाळा. नुसत्या अधिकाराचं मागणं मागणं, जबाबदारी पाळा. आणि म्हणून देश सांभाळा, समाज सांभाळा, धर्म सांभाळा. आणि मी तर अवश्य तरुणांना विनंती करील, प्रार्थना करील, वेड्या माळ घालू नको, आळंदी पंढरीला जळू नकोस. तुला नाही ना वेळ आळंदीला यायला नको येऊ, नाही ना पंढरीला नको येऊ, माळ नाही घालायची नको घालू, गण नाही लावायचा नको लावू. फक्त काही कर आणि कसंही कर, पण एकदा ज्ञानेश्वरीच्या ओवीला तू तोंड लाव, फक्त तोंड लाव त्या ओवीला. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा. तू एकदा वाच आणि कासं वाच. तुम्ही शिकलात ना 10वी 12वी कॉलेज फर्स्ट इयर सेकंड इयर इंजिनियर डॉक्टर झालात ना, मग तुम्ही असं 12 वर्षाचा मुलगा 16 वर्ष 11 वर्षी द्यायला सुरुवात केली, 16 वर्षी दिला. हा मुलगा अंगणवाडी, बालवाडी, शाळा, कॉलेज, ज्युनियर सिनियर कुठेच गेला नाही. ज्याच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित बालपणात घेतलं, समाजात कुठं लायब्ररी गेला नाही, कुठं गेला नाही. हा मुलगा काय लिहितो, याने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, काय लिहिलं बा, ही चिकित्सा म्हणून, संशय म्हणून, काही कळत नाही म्हणून कोणत्याही बुद्धीनं जा, पण त्या ज्ञानेश्वरीला एकदा तोंड लाव, तुझं तोंड लाव. शिकलेला म्हणतो ना तू, लाव तोंड तिला. ते शब्द बघ तुझ्या तोंडात घेऊन आणि चूक काढायचा प्रयत्न कर. काय ज्ञानोबाने शिकला नाही ना, बघू दे काय लिहिला ते, त्याची भाषा उचल आणि तुझ्या तोंडात टाक. शिकलेल्या मुलांना मुलींना माझं आव्हान आहे, संशय म्हणून वाच, आंघोळ करून वाचू नको, गण लावून वाचू नको. तुला जसं वाचायचंय फक्त त्या शब्दाला उचल आणि तुझ्या तोंडात ठेव. त्या शब्दाची ताकद इतकी आहे महाराज, लोखंडाला फोडायला, परिसराला फोडायला लोखंड जरी गेलं तरी चिटकल्याबरोबर परिसराचं सोनं करणार आहे आणि सोनं व्हायला गेलं तरी सोनं होणार आहे. तू नुसतं तोंड लावलं ना की ते शब्द आपल्या तोंडात आले. ज्या दिवशी तोंडात यायला सुरुवात होईल त्या क्षणाला रक्ताचा डीएनए बदलायला चालू होईल महाराज. डीएनए त्या क्षणाला डीएनए बदलेल, पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी आपला स्वभाव बदलायला सुरुवात करतील, आपलं मन बदलायला सुरुवात करतील. अरे झोप, थंडीच्या दिवसामध्ये ज्वारी राखायला गेलेला माणूस शेकोटी पेटून बसला आणि तिथे झोपला. शेकोटी थंडी वाजू नये म्हणून असा हात करून जरी बसला तरी त्याला थंडी वाजणार नाही, आणि झोपेत त्याचा हात अग्नीत पडला तरी त्याला थंडी वाजायची. अरे अग्नीचा स्वभाव तो त्याचा स्वभाव दाखवणार. तसा वेड्या कोणत्याही बाजूला जा, मी म्हणणार नाही माळ घाला, गण लावा, नको घालू, फक्त त्याची जीभ, तुझी जीभ त्या अक्षराला लाव. शिकला म्हणतो ना, लाव जीभ,
उचलती अक्षर टाक जिभेवर. ज्या दिवशी जिभेवर पडतील त्या दिवशी जिभेचा स्वभाव बदलतील. ज्या दिवशी डोळे त्याला पाहतील त्या दिवशी डोळ्याची नजर बदलल. मग अशी नजर बदलल या जगातल्या प्रत्येक बाईला माता म्हणून तुझी नजर बघायला सुरुवात करते. नजर माता बघल. आपल्या बरोबरची असेल तर बहीण पाहिल, आपल्यापेक्षा वयानं असेल तर तिला आजी म्हणल, माता बघल. नजर तर अक्षरला नजर तर टाक, त्याला जिभेव तर घे. आपला स्वभाव बदलल, नजर बदलल, कानावता बघ कसं बदलतंय ते. म्हणून माझी तरुणांना, तरुण मुलींना, तरुणांना माझी विनंती आहे, प्रार्थना आहे. गण नका लावू, माळ नका घालू, पताका नका घेऊ, आळंदी पंढरीला नका येऊ, मंदिरामध्ये नका गर्दी करू, पण ज्ञानेश्वरी वाचून तुमच्या घराचं मंदिर केल्याशिवाय राहू नका. तुमच्या घराचं मंदिर करा, ज्ञानेश्वरी वाचा, घराचं मंदिर बनेल रे. काय देवाकडे जायची गरज नाही. ज्ञानेश्वरी वाचायला लागला, हरिपाठ वाचायला लागला तर देव हरी तुमच्या घरी, सुखे येतो घरा. आपलं शिक्षण, आपलं तारुण्य, आपलं असणारं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे संशयानं का होईना पण तू तिथं जा, गेल्याशिवाय राहू नको. त्यावेळेस ती ज्ञानेश्वरी, तोच हरिपाठ, तीच ओवी आईच्या रूपाने तुझं संगोपन करील. आणि म्हणून आम्हाले कुराची चिंता, वागवावी कृपावंता. मी तो आहे यातीहीन, माझा राखी अभिमान. मी कोण आहे, कसा आहे, ज्ञानोबाला यात धर्म काही बघणार नाही. तू कसंही रांगोळ करून वाच, रांगोळीचं वाच, रानात जाताना वाच, कुठेही वाच आणि कुठेही त्याला स्पर्श कर, त्या ठिकाणी तुझं कल्याण होईल. हा ज्ञानोबाच्या शक्तीचा पाठ आहे. पुन्हा मुलीपुराची चिंता, वागवावी कृपावंता. हात जोडून पाया पडून विनंती आपल्याला, हात जोडून पाया पडून तरुणांना. आजची तरुण पिढी, आजचे तरुण वर्ग अतिशय वेगळ्या मार्गाला निघालेला आहे. प्रार्थना आहे, अरे 11 वर्षाच्या तरुणानं लिहायला केलं आणि 16 वर्षाच्या तरुणानं पूर्ण करून ठेवलं. या तरुणाचा आपल्या वयाचा मुलगा काय देतो एवढ्यासाठी तरी वाच. म्हणून कर जोडून या दोन्ही, सेना लागतो चरणी. आम्हाले कोराची चिंता, वागवावी कृपावंता. माझं कीर्तन संपलं, 10 मिनिटात सगळं उरकलं. विठोबा झालेली सेवा देवाच्या चरणी, माऊलीच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी माऊलीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा. या परिसरातील अनेक धर्म मार्तंड, अनेक विद्वत्ता प्रचूर, जपी तपी वारकरी संप्रदायातील आध्वर्य मंडळी, मग गायनाचार्य असतील, वाजवणारे असतील, कीर्तनकार असतील किंवा धर्माचा प्रचार प्रसार करणारे मंडळ असतील, सगळ्यांच्या आपल्या भावी भक्ताच्या उपस्थितीमध्ये काल मोठ्या दामधुमीनं साजरा झालेला आहे आणि त्याच्या दामधुमीचा असणारा वैभव आजही या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी तरुण तरुण मुलं दिसतात, आमच्या आळंदीला असतात, आपल्या परिसरात मुलं आहेत. 3 गोष्टीला आधार समाजाचा लागतो महाराज. एक, स्त्रीला आधार लागतो, वेलीला आधार लागतो. वेल जर तिला आधार दिला नाही, मांडव टाकला नाही तर तिला काकड्या येणार नाहीत, कारली येणार नाही, द्राक्षे येणार नाहीत. वेलीला आधार द्यावा लागतो, तेव्हा वेल सुंदर फळं देते. आणि स्त्रीला आधार असावा लागतो, तेव्हा स्त्री समाजामध्ये सुंदर राहत असते. तिचा आधार जर गेला तर तिला मोठा त्रास असतो. वेलीला आधार, स्त्रीला आधार, तसा धर्माला आधार द्यावा लागतो. धर्म मोठा करायचा असेल तर धर्माला राज आश्रय असावा लागतो, शहाण्या माणसाचा आश्रय असावा लागतो, लक्ष्मीचा आश्रय असावा लागतो. लक्षात घ्या, धर्म मोठा आश्रयानं होतो. म्हणून ज्याच्या धर्मात मोठा आश्रय मिळाला तो धर्म जगाच्या पाठीवर मोठा झालेला दिसतो. लक्षात घ्या. म्हणून आपण जे कष्टानं पैसे मिळवतो त्याच्या 10वा हिस्सा या 10 लोकांचा आहे महाराज. 10वा रुपये
9 रुपयामध्ये तुम्ही गाड्या घ्या, घोड्या घ्या, चैन करा, मजा करा, महाबळेश्वर, पाचगणी, मुंबई, अमेरिका, लंडनला फिरायला 9 रुपयात. पण 10व्या रुपयाला तो तुमचा नाहीये. 10व्या रुपयात कोण आहे? जो मायनस सेंटीग्रेड मध्ये तापमानामध्ये जो बंदूक घेऊन तुमची राखण करीत बसलाय बाउंड्रीवरला सैनिक, 10व्या रुपयात त्याचा अधिकार आहे तुमच्या 10व्या रुपयावर. जी गाय दिवसभर चारा खाते, पाला पाचोळा खाते, वला वाळा कडबा खाते आणि तुमच्या मुलाला अमृतासारखं दही, दूध, तूप, लोणी देते, त्या 10व्या रुपयाचा अधिकार त्या गायीचा आहे. जे अनाथ बालक आहे, भूकंप झाला, महापूर आला, आई वडील मरून गेले, काही राहिलं नाही, अशी अनाथ बालक आहेत, त्या बालकांचं संगोपन करणं 10व्या रुपयाचा अधिकार त्याचा आहे. त्या रुपयावर तुमच्या रुपयावर 10व्या रुपया. जे वृद्ध आहेत, थकलेले आहेत, म्हातारे आहेत, काम करू शकत नाही, काही करू शकत नाही, आपले आई वडील आहेत, आजोबाजी आहेत, पंजोबापणजी आहेत, कोण असतील ते काम करू शकत नाही, तुमच्या कष्टाच्या 10व्या रुपयाचा अधिकार त्यांचा आहे. सैनिक, बालक, अनाथ, ज्यांनी चूल पेटवलेली नाहीये, चुलीला लाकूड घातलेलं नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी चूल पेटवली नाही, मुक्ताबाईनं, निवृत्तीनाथानं, सोपानदेवानं, नवनाथानं, मच्छीनाथ, गोरक्षनाथ, जलंधरनाथ, आडबंगनाथ, कानिफनाथ, चौरंगीनाथ, रेवणनाथ, राजा भरतरीनाथ चूल पेटवली नाही. सगळ्या दुनियाच्या चुली चांगल्या पेटलेल्या राहाव्यात याच्यासाठी त्यांनी आयुष्य घातलं. ऋषी, मुनी, जपी, तपी, संत, महापुरुष यांनी चूल पेटवली नाही. महाराज तुमच्या चुली चांगल्या ठेवण्यासाठी त्यांनी गाथा लिहिला, गीता लिहिली, ज्ञानेश्वर लिहिली, भागवत लिहिलं, पुराण लिहिलं, बायबल लिहिलं, हे त्यांनी लिहिलंय. आयुष्य गुंठेमध्ये राहिले. त्यांनी लिहिलेल्या विचाराचं संगोपन करण्यासाठी, तो विचार समाजात जिवंत राहण्यासाठी तुमचा 10व्या रुपया तिथं गेला पाहिजे. तुमचा अधिकार त्याच्यावर नाही. अनाथ बालक, गो संरक्षण, धर्ममार्तंड, धर्माची सेवा जी माणसं रात्र दिवस करतात. आता हा आश्रम मानला, 10-5 मुलं आपली शिकतात, बरोबर आहे. त्यांना जगवायचं काम, त्यांना सांभाळायचं काम, त्यांच्यावर प्रेम करण्याचं काम हे आपल्या स्वतःच्या कष्टाच्या 10व्या रुपयाचं आहे महाराज. आणि तो 10वा रुपया जर धर्मात, संत वचनात, देववचनात, देशासाठी, समाजासाठी जर गेला तर लक्ष्मीला सगळी तुझ्या घराची दारं बंद कर, लक्ष्मी वरून तुझ्या घरात उतरल्याशिवाय वरून उतरणं सौम्याने, वरून उतरणार, दारं बंद कर तू, वरून उतरण लक्ष्मी. ती काय म्हणते? माझ्या नवऱ्यानं जे जगाला सांगितलंय त्या माझ्या नवऱ्याच्या सांगण्याच्या विचारासाठी जर याचा 10वा रुपया चालला असेल तर मी त्याच्या घरात गेल्याशिवाय पण माझ्या विचारानं नवऱ्यानं सांगितलेलं त्याच्यासाठी जात नाही. हा 10वा तर खर्ची घरीतच नाही, 11वा दुसऱ्याचा घेऊन आल्याशिवाय राहत नाही. त्याच्याजवळ पैसा 3ऱ्या पिढीपर्यंत राहणार नाही. लक्षात ठेवा. गती कामात वर्षे लागती तीन, बांधले पतन गाठोडीस. पैसे राहणार नाहीत, निघून जातील, थांबणार नाहीत. म्हणून मेहरबानी करून संत, धर्मशाळा, समाज, धर्म, गायी, देश या सर्वासाठी 1 दशांश दान तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यावर तुमचा मोहन असला पाहिजे. म्हणून हे आश्रम असे मला सांगा, इतक्या भागामध्ये आश्रम तयार झाला, एवढी हजारो माणसं यायला लागली, जेवायला लागली. 5 दिवस त्यांना कीर्तन ऐकायला मिळाले, ज्ञानेश्वरी गाथा ऐकायला मिळाली. ही किती मोठी संपत्ती आहे महाराज. संपत्ती फक्त एकरात नसते, सोन्यात नसते, त्याच्यात संपत्ती नसते. संपत्ती आपल्या लेकरा बाळाच्या संस्कारात संपत्ती असते. लक्षात ठेवा. आपल्या मुलाबाळाच्या संस्कारात संपत्ती आहे आणि ही संपत्ती फार मोठी संपत्ती आहे. पण आपली चांगली मुलं तयार झाली पाहिजे, निर्विष्णी समाज झाला पाहिजे, शुद्ध आचार संपन्न समाज झाला पाहिजे. यासाठी धर्मशाळा, आश्रमशाळा, मुलांच्या अनाथ शाळा, गोरगरिबांच्या शाळा तयार झाल्या पाहिजे. त्याच्यातून समाजाची समृद्धी वाढते, समाज शहाणा बनतो, निर्विष्णी बनतो, सुखी बनतो. आणि म्हणून ज्ञानोबाराचे या परिसरातलं मंदिर आपल्या संपूर्ण परिसरासाठी, संपूर्ण विभागासाठी मोठी संपत्तीची खाण मिळालेली आहे. खाण. आणि या खाणीचं जतन करण्याचं काम या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाचं जतन करण्याचं काम आहे. जसे डॉक्टर साहेब, कुठलाही मुलगा जरी याला आजारी तर त्याला औषध फुकट देणं, सेवा करणं, तुम्हाला जेवढं काम करता येईल करा, अवश्य करा, जरूर करा. आपल्या रानात जर 1 क्विंटल भर भाजी झाली असेल आणि आपण बाजारात जायला असेल, 10-5 किलो भाजी आणून या मुलाला खाऊ घाल.
आपल्या स्वतःच्या मुलाला तर कुणी खाऊ घालतं, पण जिथं धर्माचं शिक्षण झालं तिथं किलोभर ने 2 किलो ने ठेवून दे, खा मुलांनो. ज्ञानेश्वरी वाचताना तुम्ही गाथा वाचताना, अरे आम्ही आजही आळंदीला आम्ही स्वतः जरी मोठे बँकेचे ऑफिसर असलो, पण ज्यावेळी आम्ही आळंदीला गेलो, काळेस महाराजाला विचारा, त्या लोकांना विचारा, दुसऱ्याच्या दारात आम्ही 5-5 वर्षे मधुकरी मागितली. आणि आजही आळंदीचा परिसर असा आहे, 20-25 किलोमीटर अंतराला. महाराजाला विचारा, 20-25 दारात जाऊन उभा राहिले की त्या घरातली बाई करोडोपती असेल, पण पहिली भाकर ही वारकऱ्यासाठी भाजतात. आजही आळंदीच्या परिसरात आजही पहिली भाकर आळंदीच्या मुलासाठी, आणि तांब्याभर, चिमूटभर, लोटीभर कालवण का व्हायना, पळसभर कालवण खायना, पहिले मुलासाठी. आजही 50 गावं भावतांची 5000 विद्यार्थी मधुकरी मागून आजही राहतात आळंदीमध्ये, आणि ती आळंदी आजही सांभाळते. तुम्ही किती श्रीमंत जरी असले तरी ती माणसं वाट बघतात. मुलगा मधुकरीला गेला नाही तर ती माणसं म्हणतात, महाराज तुम्ही काल आले नाही, आम्ही वाट बघत होतो तुमची. हा, करोडो रुपयाची बंगले, करोडो रुपयाची प्रॉपर्टी असणारी माणसं आळंदीमध्ये ह्या आमच्यासारख्याला त्यांनी जगवलं. आम्ही जरी तत्वज्ञानाच्या भाषा बोलत असलो किंवा आम्ही जरी तुम्हाला फार पंडितासारखं वाटत असलो, पण त्या माऊलीनं, त्या अडाणी माऊलीला माहीत नाही आम्ही भाकर दिलेली, आमच्या भाकरीचं रक्त ज्ञानेश्वरी बोलतंय, गाथा बोलतंय, हे त्यांचं रक्त आहे, आमचं नाहीये. ते त्यांचं रक्त बोलतंय, आमचं नाही बोलत. आम्ही 5-10 वर्ष त्या माऊलीच्या अडाणी बिचाऱ्या शिकलेल्या होत्या, का डॉक्टर इंजिनियर होत्या, काही अडाणी महिला, पण वाट बघत दारा थांबायच्या, महाराज मधुकरी घ्या, महाराज मधुकरी घ्या. आणि हजारो, शेकडो, 750 वर्षापासून ती परंपरा चाललेली. आजही त्या परंपरा धोका नाही. परिस आहे ना, नाही तुमच्याकडे मुलं मधुकर नाहीत, आले तर भाग्याची गोष्ट आहे, आले तर भाग्याची गोष्ट. तुमचं मधुकर आले ना मुलं, भाग्याची गोष्ट, परम भाग्य. नाही आले, तुमच्या वावरातला बटाटा किलोभर असेल, काही असेल, प्रेमानं आणून द्या. आश्रमात मुलं खातील, शिकतील, दुवा देतील, आणि त्याचं पुण्याच्या एनर्जी आपल्या मुलासाठी माघारी कामाला येतील. ध्यान धरून ऐका माझं ज्ञानेश्वर. यथावकाश झालेली सेवा मी आपल्याला विनंती केली, प्रार्थना केली, ऑर्डर केलेली विनंती केली. थोडंसं कडक बोललो असलो तर माफ करा, पण या कडक बोलण्यामध्ये लोण्यासारखा ओलावा दडलेला आहे, प्रेम दडलेला आहे, ती स्वानुभूती आहे. म्हणून आम्ही ते भोगलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. त्या वेदनात आम्ही बघा काळे महाराजाकडे जेवत असताना म्हणलं, महाराज एवढे तुम्ही ताटामध्ये पदार्थ वाढले, एवढे वाढले, अरे आपण मधुकरी दोघं 4 वर्ष एकत्र खातो, शिळ्या भाकरी 4-4 दिवसात आम्ही शिळ्या भाकरी खातो, तो चटणी पण मिळत नव्हती. इंद्राण्याचं पाणी आणायचं, त्याच्यात कुस करायचं आणि ते आम्ही खायचं. बांदास महाराज दैफळे आम्हाला भाजी करायची. असे दिवस आम्ही काढले, आणि म्हणून या मुलांना ते दिवस येऊ नये, सोन्यासारखे दिवस यावात ही अपेक्षा आहे. म्हणून तुम्हाला विनंती केली डॉक्टर साहेब, सोन्यासारखे दिवस यावे. अरे याच्यातूनच मोठमोठे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गौरांग प्रभू, शंकराचार्य ह्या मुलातूनच तयार होणार आहेत. ह्या मुलातून सैनिक, डॉक्टर, इंजिनियर ह्याच मुलातून तयार होतील, आणि समाजाचं कल्याण हीच मुलं करणार आहेत. म्हणून रोपट्याला पाणी घाला, रोपट्याला प्रेम करा, रोपट्याला पायाखाली तुडू नका, रोपट्याला कुऱ्हाड लावू नका, रोपट्याला पाणी घाला. याला सुंदर सुंदर फळं येतील, आणि ते फळं आपणच चाखू, दुसरं कोणी चाखणार नाही, आपणच खाऊ ती फळं. पाणी घाला. यथामती झालेली सेवा देवाची चरणी समर्पित करून थांबायचं आपल्याला. विठ्ठल जय जय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहम्